This नमस्कार, मी conference वैद्य will आरती now पुरी. be recorded. आयुर्वेद व्यासपीठ आणि वैद्य पाठक सर विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज या करोनाकालीन अभ्यास वर्गाचे पंचम पुष्प. सर्वांचे हार्दिक स्वागत. यापूर्वी आपण सगळ्या ज्या वनस्पती पाहिल्या त्या इकॉनॉमिक, सहज उपलब्ध आणि भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या जाणार. त्यात आपण वासा, कंटकारी, निर्गुंडी आणि पाठा या 4 वनस्पती आपण आधी पाहिल्या. याआधी कधीच आपण तसा उपयोग न केलेला व्ह्यू आपल्याला सर आपल्या मार्गदर्शनाद्वारे त्यांच्या 21 वर्षाच्या प्रॅक्टिसच्या अनुभवातून आपल्याला ते सांगत आहे. तुमच्या सर्वांचा जास्त वेळ न घेता सरांविषयी मी थोडक्यात परिचय देते. सर सर्वांना परिचित असतीलच, तरी पण सरांचं जे काही BMS अष्टांग आयुर्वेद पुणे येथे झालं. तिथेच त्यांनी पुण्यात वैद्य गाडगी सर, जमदग्नी सर, नानल सर यांच्याकडे आयुर्वेदाचा अभ्यास त्यांनी केला. तसंच नंतर औरंगाबाद येथे सरांनी शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरू केली. त्या दरम्यानच मानसशास्त्रात MA आणि PhD ही डिग्री संपूर्ण केली. सरांचा प्रमेह व्याधीवर बऱ्याच रुग्णांना सर आयुर्वेदिक उपचारानेच उपशम सरांनी दिलंय. त्यासाठी सरांनी औरंगाबाद इथे डायबेटिक क्लबची स्थापना सुद्धा केली. सर वैद्य बिंदू माधव कट्टी प्रश्नमंजुषा या स्पर्धेचे पायोनियर आहेत. 10 वर्षापासून सतत दरवर्षी ते ही स्पर्धा चालवतात. सगळ्या UG विद्यार्थी आयुर्वेदाचार्यासाठी सर ही स्पर्धा घेत असतात. सरांना वैद्य खडीवाले रचनात्मक पुरस्कार मागच्याच वर्षी प्रदान करण्यात आला. अशा अष्टपैलू वैद्य गुरु बहुआयामी सरांना माझा शतशः नमस्कार. आता मी सरांना विनंती करते की सरांनी आम्हा विद्यार्थ्यांना दुरालभा वनस्पती विषयी मार्गदर्शन करावे. पुढील सूत्र मी सरांच्या हाती देते. आपण 5वी वनस्पती धमासा. मागच्या वेळेस आपण म्हटलं होतं की पाठा आल्यानंतर पाठा धमासा योगाबद्दल आपलं डिस्कशन झालं होतं आणि लगेचच असं वाटलं की आता पाठापर्यंत आलोच आहे, तर आपण आता धमासा सुद्धा लगेच यावेळेस घेऊन टाकूया. अशा रीतीने त्यामुळे आपण यावेळेस धमासा अशी वनस्पती ठरवली. खरं धमासाच्या बाबतीत थोडस मतांतर आहेत. काही जणांच्या दवाखान्यात हिरव्या रंगाची धमासा असते, काही जणांच्या दवाखान्यात पिवळ्या रंगाची धमासा असते. द्रव्यगुणाची लोक ही धमासा, ती यवासा असं बरंच चाललेलं असतं या सगळ्या याच्यामध्ये. पण सध्या अवेलेबल असलेल्या धमासाचे गुणधर्म आणि यवासाचे गुणधर्म सारखे आहेत असं एक भावप्रकाशाचं वचन आहे. आणि त्या अनुषंगानं त्याचा जे उपयोग दिसतात त्याच्यानुसार आपण प्रॅक्टिकली काय काय फायदा होऊ शकतो त्या फार वादात न पडता, किंवा अवेलेबिलिटी आणि गांधारी म्हणजे गांधार देशातून येणार आपल्याकडे तयार होणारे असे काय जे काय प्रवाद आहेत त्याचे, तर तो विषय आता थोडा बाजूला ठेवून आपण धमासा या विषयी ऍक्च्युअल प्रॅक्टिकली कसा वापर केला जाऊ शकतो आणि मी केलेला आहे आणि साधारण अनुभव कसे आहेत आणि त्याचं कार्य कसं होऊ शकतं असा एक अंदाज माझा मी शेअर करतो आपल्याला. धमासा धन्व मरु तद्भव असं म्हणजे काय, मरुभूमीमध्ये जी तयार होते किंवा जी वाढते ती धमासा. आणि यवासा ज्याला म्हणतो आपण, याती प्रसारती ती यासा, तिचा प्रसार वाढल्या जाते, ती जमिनीवर वाढल्या जाते ती यवासा. दोन भेद याचक आणि धमासा. साधारणतः त्यांचे गुणधर्म सारखेच आहेत असं सांगितलेलं आहे. तुलनात्मकरित्या फार शीतवीर्य महत्वाचं, त्यानंतर कषाययुक्त आणि मधुर रस महत्वाचा, मधुर विपाक महत्वाचा. या सगळ्या गोष्टी सारख्या असल्यामुळे कार्यकारी तत्व आणि काम करण्याच्या पद्धती दोघांच्या बऱ्यापैकी सारख्या आहेत. गण कृष्णा निग्रहण, अर्शोघ्न, हिक्का निग्रहण, कासग्न आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक 7-8 वनस्पतींनाच चरकांच्या प्रधान अग्र्य ज्याला म्हणू आपण किंवा श्रेष्ठ द्रव्यांमध्ये स्थान मिळालेले, त्यातली ही एक धमासा आहे. पित्त श्लेष्म प्रशमनानाम अग्र. सूत्रस्थानाच्या 26व्या अध्यायात जे काय संग्रह वर्णन केलेलं आहे, आपण सगळेजण एंट्रन्सच्या एक्झामच्या वेळेस किंवा तुमच्या एंट्रन्सच्या टेस्टच्या अभ्यासाच्या वेळेस या गोष्टी लक्षात ठेवतो. परंतु या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा पित्त श्लेष्म प्रशमन कशा पद्धतीनं धमासा करतं हे पाहणं खूप चांगलं ठरतं आणि महत्वाचं ठरतं आपल्या दृष्टीने.
त्याचे भावप्रकाशातलं जे काही वर्णन केलेलं आहे ते आपण बघूया. या यासह स्वाधू सरस्तिक्त तुवर शीतलो लघु कफ मेदो मद भ्रांती पित्ताश्रु पुष्टकासजित कृष्णा विसर्प वातास वमी ज्वरहरस्मृतः यवासस्य गुणे तुल्य बुधेर उक्ता दुराला सारखे गुणधर्म आहेत. यवासा शर्करा म्हणून सुश्रुतात एक यवासापासून निर्माण केलेली साखर याचंही गुणधर्म वर्णन केलेले, तो विषय वेगळा. आणि राजनिघंटू मध्ये दुरालभा स्वादुशीता तिक्ता दाह विनाशिनी विषम ज्वर तुच्छर्दी मेद मेह मोह विनाशनी असे साधारण गुणधर्म त्याचे वर्णन केले. याच गुणधर्मांच्या अनुषंगानं तिचं कार्य कसं होतं हे आपण बघूया. धन्वयास दुस्पर्शा दुरालभा, नंतर यास समुद्रांता, असे काही पर्याय आहेत तिचे. धन्वयास आहे ग्रंथात, हे 2-3 पर्याय बऱ्याच वेळा आलेले आहेत. रस तिक्त कषाय मधुर आहे, विपाक मधुर आहे, वीर्य शीत आहे, लघु वृक्ष आणि सर गुणाची. हा जो गुण आहे सर तो खूप महत्वाचा आहे. आणि साधारणतः जर व्याधी पाहिले, आता आपण श्लोकातही पाहिले की ज्वर, कास, मद, कुष्ठ, रक्तपित्त, विसर्प, छर्दी अशा साधारणतः व्याधी प्रतिनिक म्हणून सुद्धा त्याचा उल्लेख आलेला आहे. ते कसं काम करतं तर तो विषय आपण पुढे बघूया. दोषघ्नता कफघ्न म्हणून आहे ती वनस्पती. तिक्त कषाय रसाचा आहे विषय, आणि वृक्ष आणि लघु आहे. त्याच्यामुळं काय तर कफाचं क्लिन्नत्व, स्त्यानत्व, स्निग्धत्व कमी करणारे, म्हणजे कफाच्या कोणत्या शीतगुणाने प्रकोप झालेला असेल कफाचा तर धमासा इतर औषधींसोबत काम करेल. पण जेव्हा स्निग्ध गुणांनी प्रकोपित झालेली आहे, गुरुगुणांनी प्रकोपित झालेली आहे, मधुर किंवा वृक्ष गुणांच्या विरुद्ध ज्या गोष्टी आहेत, श्लक्ष्ण आहे, मृत्स्न आहे, या सगळ्या गुणांनी प्रकोपित झालेला असेल तर त्याच्यावर धमासा आपण इंडिकेटेड ठरवू शकतो. पित्तज्ञ म्हटलं तर तिक्त आहे, कषाय रसाचे आहे आणि शीतवीर्याचे आहे. आता पित्ताचा जो सर गुण आहे तर त्यावेळेस जर सर गुणाचं पित्त असेल तर तेव्हा आपल्याला इतर कोणत्या तरी द्रव्यांसोबत याचा वापर करावा लागेल किंवा अनुपान भेद करावा लागेल. बाकीच्या वेळेस मात्र शीत गुणाचं सर्वात महत्वाचं पित्ताचं औष्ण्यत्व नष्ट करणारे आणि पित्ताचं आश्रय भाव असलेल्या रक्ताचं जे संबंध आहे तर त्या रक्तावर काम करण्याचं धमासाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे पित्तघ्नता याची अधोरेखित जास्त होते. रस, रक्त, मेद, मज्जा या धातूंवर साधारणतः काम करते. त्या मानाने मांस जिथं जिथं कफपित्ताचा प्रकोप आहे त्याच्या धातूच्या निर्मितीमध्ये, अवयवांच्या निर्मितीमध्ये कफाचा सहभाग आहे, त्या सगळ्या ठिकाणी याचा फायदा दुरान्वयाने होऊ शकतो. मी जसं म्हटलं होतं मागच्याच वेळेस की धमासा काय, पाठा काय, मुस्ता काय, गुळवेल काय, हे व्हर्सेटाईल द्रव्य आहेत. त्यांना त्यांची पोझिशन आहे, प्रत्येक कल्पामध्ये एक पोझिशन असते त्याची, की काहीही कल्प हे संप्राप्ती भंग, कल्पातले द्रव्य ही संप्राप्ती भंग करण्यासाठी उपयोगी पडतात. काही त्या संप्राप्ती भंग करणाऱ्या द्रव्यांना मदत म्हणून उपयोगी पडतात. म्हणजे काही त्या संप्राप्तीमुळे निर्माण होणारे जे काही लक्षण आहेत त्याचा उपशम करण्यासाठी फायदेशीर पडतात. असं करून तो कल्प तयार होतो. त्यामुळं सहसा ही द्रव्ये एकेरी फार ठिकाणी येत नाही. अगदी ज्या ठिकाणी त्यांच्या पूर्णतः विरोधी काम आहे त्या ठिकाणी एकेरी द्रव्याचा करता येतो वापर आपल्याला. आणि खरं तेच आयडियल आहे की एकेरी द्रव्य आपण कसे वापरू शकतो. पण तरी सुद्धा ह्या द्रव्यांचा फायदा म्हणजे त्या कल्पाची ताकद वाढवण्याचं काम हे करतं. पाठाही मागच्या वेळेस पाहिजे, उष्ण आहे, तीक्ष्ण आहे, आणि मात्र कितीतरी आपण रेफरन्सेस पाहिले पाठाचे की वेगवेगळ्या ठिकाणी, एका ठिकाणी अतिसारात तर दुसऱ्या ठिकाणी लगेच मलाचं ग्रथितत्व दूर करण्यासाठी उपयोगी पडतं. कारण तो व्हर्सॅटिलिटी त्याच्या गुणधर्मात आहे. आणि म्हणूनच आपण असे द्रव्य निवडतो आहेत की ज्यांच्यामध्ये व्हर्सटाईल काम करतात ते, आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या चिकित्सेमध्ये त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करता येऊ शकतो. दुसरा विषय मलाच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर मूत्रल आहे, मूत्राघातात एकदम धमासाचा चांगला उपयोग आहे. नंतर मलपाचन म्हणून आहे, द्रवाचं शोषण करण्याचा गुणधर्म आहे. त्याच्यामुळं अतिसाराच्या ह्याच्यात, पित्त अतिसाराच्या ह्याच्यात फायदेशीर, अगदी
अतिसारातलं पित्त जर जात असेल तर त्यावेळेस त्याचं शोषण करण्याचं काम चांगल्या पद्धतीनं धमासा करतं. त्याच्यामुळं मलपाचनाचं काम त्याचं चांगलं दिसून येतं. आपण आता दरवेळेस बघतो प्रत्येक वनस्पतीचा आपल्याला क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये दोन पद्धतीने पाहावं लागतं आपल्याला, की बऱ्याच वेळा ऍप्लिकेशन साठी वेगवेगळ्या माध्यमातून आभ्यंतर चिकित्सेसाठी उपयोग तर असतो, पण बाह्य उपयोगासाठी सुद्धा आपल्याला द्रव्य निवड करावी लागते. तर आपण पहिल्यांदा बाह्य उपयोग, दाह शामकता हे त्याचं वैशिष्ट्य आहे. स्पर्शाने सुद्धा दाह शामकता आहे, म्हणून बऱ्याच ठिकाणी परिसेचनामध्ये फायदेशीर आहे. व्रणघ्न आहे, पित्तज व्रण आहे, दाह आहे, त्या ठिकाणी आरक्तता आहे. अशा वेळेस तो व्रणरोपणाचे काम करतो आणि तिथल्या क्लेदाचं शोषण करण्याचं पण छान लेपाचा फायदा होतो. हरिद्रा धमासा असा लेप व्रणावर आपण करू शकतो. पित्तज व्रण आहे, आरक्तता आहे, इव्हन म्हणजे अगदी व्रणशोध असेल आणि आरक्त अवस्था असेल तर चंदन, सारिवा आणि धमासा याचा लेप खूप फायदेशीर पडतो. नंतर तसंच जर विसर्पा तसाच प्रकारचं व्रण असतील आणि अगदी त्याच्यामध्ये जलसंचिती फार झालेली नसेल तर अशा व्रणामध्ये दाह जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा जो चंदन आहे, नंतर धमासा, सारिवा, उशीर या पद्धतीचे द्रव्य निवडून त्या ठिकाणी लेपाचा वापर करता येतो. दाह प्रशमन अर्शाच्या बाबतीत सुद्धा आहे. स्त्रावी अर्श आणि अस्त्रावी अर्श दोन्ही आहेत आणि त्या याच्यात अस्त्रावी अर्शामध्ये सुद्धा पित्तज अर्शाच्या याच्यात क्लिन्नता, कफ पित्तज अर्शाची कंडिशन असेल तेव्हा क्लिन्नता, दाह हे लक्षण असताना त्यासाठी अर्शावर सुद्धा लेपामध्ये बऱ्याच ठिकाणी उल्लेख आलेला आहे. अर्शामध्ये शूल असताना सुद्धा अभ्यंतर उपयोग पाहिलाच आहे आपण, पाठा धमासा, पण या ठिकाणी लेपासाठी सुद्धा परिसेचनात मी पुढे कल्प सांगणार आहे चर्कात आलेला, तर तो लेपासाठी सुद्धा फायदेशीर करू शकतो. आरक्तवर्णी शोफ ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी धमासा सारिवा, धमासा चंदन, धमासा उशीर, धमासा पित्त पापडा, धमासा निंब. आता शीतपित्तात सुद्धा एक पाठामध्ये धमासा आलेला आहे लावण्यासाठी बाह्यता. याचा अर्थ काय, तर त्या ठिकाणी त्वगत पित्ताचं तो शमन करण्यासाठी, भ्राजक पित्ताचं तिथं प्रकोप झालेला असेल तर त्याचं शमन करण्यासाठी त्याचा फायदा होतो त्या शीतवीर्याने. नस्य रक्तपित्तात आलेलं आहे. मी वैयक्तिक काही नस्यासाठी धमासाचा वापर कधी केला नाहीये, पण एक उल्लेख आहे की एका कल्पात धमासाचा रक्तपित्तामध्ये नस्यासाठी आहे. गंडूशामध्ये खदिरादी गुटिकातला एक कंटेंट आहे धमासाचं व्रणघ्न पित्तशामक काम. आणि जर मुखाभागातला जो काय क्लिन्नता असेल, क्लेद असेल, जे मुखातल्या व्रणाचं क्लिन्न अवस्था असेल, तो व्रणशोप असेल आतला, तर तो कमी करण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीनं होतं. जर मुखपाक असेल, विशेषतः कफज सर्व विकृती असतील तर त्या ठिकाणी सुद्धा तिक्त आणि कषाय रसामुळे त्याचं क्षालन चांगलं होतं. मी वापर करतो ते ओरल थ्रश नावाचा जो काय आजार आहे, ज्यात फंगल इन्फेक्शन होतं, काहीतरी वेगळी गोष्ट चावण्यात आली आहे, सवयीचा भाग, सवयीची पदार्थ खाण्यात वेगळा आलेला नसेल, एकदम वेगळं काहीतरी खाण्यात आलेलं आहे, किंवा काही व्यसनांचा परिणाम म्हणून, काही औषधांचा परिणाम म्हणून, जुनं मद्य असेल त्याचा परिणाम म्हणून हे जे काय ओरल थ्रश प्रकार होतो त्याच्यामध्ये स्लफ फॉर्मेशन, कफज सर्वसराची लक्षणं दिसतात, दाह नसतो फार पण वेदना असते आणि आपल्याला एक स्लफ तयार होतो याच्यामध्ये, आणि दाह फक्त खातानाच जाणवतो, इतर वेळी एक जडत्व असतं पूर्णामध्ये. तर त्या सगळ्या ह्याच्यात तो स्लफ काढण्यासाठी दारवी, धमासा आणि वरा याचा गंडूश खूप फायदेशीर ठरतो त्या ठिकाणी. आणि खदिरादी गुटीचंही तसंच रोल आहे की कफपित्ताचं जे काय उपलेप झालेला आहे कंठाचा, तर तो क्षालन करावं, स्वर मोकळा होण्यासाठी फायदेशीर ठरतं. वातज स्वर भेद असेल, वातज सर्वसर असतील खूप, तर त्या ठिकाणी धमासाचा कितपत उपयोग होतो, पण त्याला साहचर्य द्रव्य काय वापरून आपण करू शकतो, पण लीडिंग ड्रग ते नसणार निश्चित त्याच्या ह्याच्यात. रक्तपित्तात सुद्धा जे काय अधोग रक्तपित्त आहे किंवा मूत्रगत रक्तपित्त आहे, याच्यात अवगाहासाठी धमासाचा चांगला होतो. त्या ठिकाणी त्यात बसणं, धमासा, चंदन आणि निंब किंवा आणि वरा याच्या काढ्यामध्ये बसून दाह कमी निश्चित होतो. प्रदेह परिसेचन रक्तपित्तात चर्काचार्याने अगदी सांगितलंच आहे. अर्शात सुद्धा सांगितलंय परिसेचनासाठी, रक्तपित्तात सुद्धा सांगितलंय. त्यामुळे आपण जसं नाकामध्ये दुर्वा स्वरस टाकतो नासागत रक्तपित्त असताना, आणि जर ऐनवेळी जर दुर्वा अवेलेबल नसेल समजा, तर आपण
घमासा जल, घमासा सिद्ध जल, घमासा सिद्ध श्रुतशीतक्वात किंवा तत्सम काही आपण निश्चित वापरू शकतो. त्याचं रक्ताचं, त्या वाहणाऱ्या रक्ताचं स्तंभन करण्याचं काम त्याचं निश्चित आहे. हा जो काय अर्शचिकित्सेवर परिसेचनासाठीचा आहे, विदग्धात ककुम यवासा निंबाश्च. ककुम म्हणजे काय? अर्जुन. तर त्या ठिकाणी अर्जुनाचा रोल कसा आहे की ती जखम ज्यातून रक्तस्राव होतोय, जे ब्लिडर ओपन झालेले आहेत ते क्लोज होण्यासाठी. वासाचंही मागच्या वेळेस पाहिलं होतं की रक्तस्तंभन कशा पद्धतीने करतात, त्याच्या रसामुळे, कषाय आणि शीतयुग्मामुळे. यवासा आणि निंब असं कॉम्बिनेशन आहे. हे परिसेचनासाठी खूप फायदेशीर आहे. याचाच उपयोग बऱ्याच कंपन्यांनी आपल्या पाईल्सच्या मलमात सुद्धा केलेलं आहे. त्याच्यातले 1-2 कॉम्बिनेशन त्याच्यात टाकून आणि अजून काही लज्जालू सारखे द्रव्य वापरून ते अर्शोहर मलम साठी वापरलेलं असतं. तर साधारण उद्देश काय, तर त्या ठिकाणी रक्तस्राव जो होतो आहे तो कमी होणं, तिथले त्या ठिकाणचा जो क्लिन्नता आहे, क्लेद आहे, तो कमी होणं, हे त्याचं परिसेचनाचं अपेक्षित हे आहे. तुम्ही मलम सुद्धा याचा वापरू शकता. यवासाला पिच्छास रक्त अर्श असेल आणि कंडिशन असेल की दृष्टवातू रक्तपित्तम प्रबलम कफ वात लिंग अल्पंच, म्हणजे दोषाचा स्त्राव. या काय रक्तज अर्शामध्ये खरं रक्तस्राव होतो, स्त्रावी अर्शामध्ये, आणि बऱ्याच वेळेस पित्त कफ स्त्रावामध्ये, अर्शामध्ये सुद्धा स्त्रावीपणा येतो. अशा वेळेस जर रक्त जास्त जात असेल आणि दोष जास्त जात नसतील, त्या रक्ताला वाचवणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. अशा वेळेस पिच्छाबस्ती सांगितलं आहे. पिच्छाबस्तीतले मेन कंटेंट आपल्याला माहितच आहे. काही नसेल तर मोचरस हा सर्वात महत्वाचा विषय आपण वापरतोच, मोचरसाचा वापर करतो. तर त्या मोचरसाच्या सोबत इतर जे इन्ग्रेडियंट आहेत, कुटज आहे, घमासा आहे, चंदन आहे, यष्टीमधू आहे, असे जे काय आपण सिद्ध करताना, ते दूध सिद्ध करताना टाकतो, तर त्याच्यामध्ये धमासाचा रोल तोच आहे पुन्हा, की शीतवीर्यामुळे त्या ठिकाणी जे काय रक्तस्राव होण्याची जे काय जागा आहेत, रक्त जिथून बाहेर पडतं त्या ठिकाणी त्याला व्रणरोपणाचं काम करणं आणि अर्शाची वेदना कमी करणं, हा प्रकार त्याच्यामुळे होतो. यवासा त्याच्यामुळे पिच्छाबस्तीच्या मध्ये सुद्धा उपयुक्त आहे. कुष्ठाच्या बाबतीत असंच आहे की इंडिव्हिज्युअली फक्त धमाचा असा वापर केला नाही, पण मी म्हटलं जसं पाठासारखंच आहे. पाठा उष्णवीर्याचा आहे तर धमाचा शीतवीर्याचा आहे, पण व्हर्सेटाईल त्यांची कामं आहेत. अनेक घृतांमध्ये, अनेक लेपांमध्ये, अनेक कल्पांमध्ये, काढ्यांमध्ये धमासा बऱ्यापैकी असतं. त्यात कुष्ठात सुद्धा त्याच्यात रक्तगत क्लेदाशी संबंधित आहे. क्लेदाचं जसं ग्रंथी घृण म्हणून काम करायचं पाठाचं काम आहे, ग्रंथी फोडण्याचा. पेट ग्रंथार्थावर पाठात वृषकजम असं सांगितलं. तसं धमासाचा रोल आहे की रक्तातला क्लेदाचं शोषण करणं, त्या ठिकाणी त्याच्यामुळे शमन काम आहे रक्ताच्या बाबतीत त्याचं. आणि अशा कंडिशनला निश्चित आपण धमासा वापरू शकतो. कंडिशन आहे दोषांच्या बाबतीत, ते आपण ज्वर बघताना की बाबा धमासा तर वातकर सगळ्या गुणाने थोडस वातवर्धक दिसू शकतं, आणि वातजकासावर, वातज्वरावर, इतर कल्पांसोबत धमासा कसं काय, तर ते आपण नंतर बघूया की कशा पद्धतीने एखादा जे द्रव्य निवड असते, कल्प निवड करताना, कल्पांची रचना करताना द्रव्य निवड कशी करावी लागते. आपण बरेच मोठमोठे कल्प बघतो की एखादा जर समजा पित्तज ग्रहणीवर काम करणारा नागरादी आहे, तर त्यात असं पहिल्यांदा प्रश्न पडतो की पित्तज ग्रहणीवर काम करायचं असेल तर सगळे शीतद्रव्य पाहिजे, सगळे पित्त कषाय रसात्मक द्रव्य पाहिजेत, मधुर रसात्मक पाहिजेत, शीतविर्याची पाहिजेत, मधुर विपाकी पाहिजे. पण असं बऱ्याचदा नसतं. पित्त घन द्रव्यांच्या कल्पामध्ये असं दिसतं की उष्ण, तीक्ष्ण असे कल्पांचा सहभाग आहे. मग तो कल्पाचं बॅलन्स करण्यासाठी असतं. काही वेळा त्याच्या संप्राप्तीतला काही भाग करेक्शन त्याचा रोल असतो, आणि काही उपद्रव स्वरूप असतं, आणि काही व्याधी प्रत्यात्मक व्याधीची लक्षणं बरं करण्यासाठी असतं. त्यामुळे कल्प हे जे निवडलेले आहेत तेव्हा बऱ्याच वेळा असं असतं की तसेचे तसे वापरले तर ते फायदा दिसतो. धूमपानाच्या बाबतीत कास आणि श्वासामध्ये याचा धूमपानाचा वापर खूप चांगल्या पद्धतीने होतो. मी याचा वापर केलेला आहे, पण एकेरी यवासा नाही वापरलेले, धमासा नाही वापरले, त्याच्यासोबत बाकी कल्प वापरलेले आहेत. पण शेवटी त्याचा एक मला वाटतं वृद्ध माधवात किंवा कुठेतरी रेफरन्स एक छान आहे, यवासा धूमपानेनं कासो नश्यती तत्क्षणात. म्हणजे यवासाचं धूमपान केलं तर वृक्षकास जो आहे तो पित्ताचा आणि कफाशी संबंधित वृक्षता असेल समजा,
तर उपलेपित आहे आणि तो बाहेर पडत नाहीये असं जर असेल, घनत्व आहे त्याला जास्त, तर तशा ठिकाणी याच्या धूमपानाचा वापर तत्काळ त्याचं शोषण करण्यासाठी त्याचं चांगला होतो आणि हे दिसतं पण आपल्याला व्यवहारात. आता खरं अभ्यंतर उपयोग पाहूया. पहिल्यांदा सर्वात महत्वाचा आहे ज्वर. आता सगळ्या ज्वराचा जो काय स्थायी भाव आहे सगळ्या ज्वरांचा, तर तो आहे पित्त. म्हणजे वृक्ष पित्ताचा जो आहे प्रकोप जो आहे किंवा आता संताप आहे म्हणून सांगितलेले आहे. तर त्या सगळ्या ह्याच्यात त्या ज्वराचा जो काय स्थायी भाव आहे पित्त, त्याच्या विरोधी काम करणारं हे व्याधी प्रत्यनिक द्रव्य आहे. त्याच्यामुळं वात जे ज्वरात आलेलं आहे, कफ ज्वरात आलेलं आहे, पित्त ज्वरात आलेलं आहे, जीर्ण ज्वरात आलेलं आहे, सन्निपात जे ज्वरात आलेलं आहे, या ठिकाणी काही वेळा अशा गोष्टी असतात की आपल्याला कल्प असं वाटतं की कडे हे तर शीतवीर्याचं आहे, तर मग वात ज्वरात तर याचा अपेक्षा नाही का वैषम्यम तत्र तत्रांगे किंवा असे जे लक्षण असतील की उष्णकांक्षा असते त्या ठिकाणी, आणि मग आपण शीतद्रव्य का द्यायचं. निश्चित एकांतिक नाहीये, याचा जर पहिलं ज्वराच्या पाचनात उल्लेख आहे, तर मी केलाय नाही केला वाटतं उल्लेख, पण जेव्हा लंघन चिकित्सा झालेली आहे आणि दोषांचं पाचन करायचं आहे, ज्वर पुन्हा यायला लागलेला आहे, अशा अवस्थेचे काय पहिले कल्प सांगितलेले आहेत ना, त्यात नागर आणि धमास आहे, जे काय 4-5 द्रव्य सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं कल्प जो आहे तो शुंठ्या दुस्पर्श योपी असा आहे. म्हणजे त्या ठिकाणी मूळ दोषांचं पाचन करणं आणि पित्ताचं शमन करणं अशी जी काय अपेक्षित असते, तो त्यावेळेस सुद्धा आहे. आता ज्वराचा जो काय आपण प्रभाव बघतो, ज्वर प्रभाव काय बघतो, तर संताप, सरुची, सांगमर्धो, रुधिवेथा, अशा कंडिशन हा ज्वराचा प्रभाव. हा प्रत्येक ज्वरामध्ये कोणत्या ना कोणत्या ह्याच्यात स्वरूपात हा असणार. मग त्या कंडिशनला कमी करण्याचं काम हे धमास करते. त्यामुळे तुम्ही बघा वाताच्या ज्वरातला दुरालबादी योग, म्हणजे खरं तर इतका दवाखाना ज्यांनी सुरुवात करतात तेव्हा ज्वराचे जर रुग्ण आले तर खूप भीती वाटते. पहिल्यांदा व्हायरल म्हणून येतात आणि आपल्याला सांगायचं असतं की ज्वराग्न औषधी घेऊ नका. अशा वेळेस वाघभटातली काढे, म्हणजे मागच्या वेळेस मला वाटतं मी कंठकारीच्या वेळेसही सांगितलं होतं की वाघभटातले काढे आणि शारंगधरातले काढे हे नवीन वैद्यांसाठी संजीवनी म्हणून काम करतात. कारण जसेचे तसे काढे जर वापरले त्याचा रिझल्ट खूपच छान मिळतो. आता हा जो काय आता वर्षा ऋतू येणार आहे तेव्हा जे काय वात ज्वराची लक्षणं दिसणार आहेत, वैषम्यम तत्र तंत्रांगे तांस्तांसिव वेदना चला किंवा काय शीतद्वेष वगैरे ही लक्षणं, पिनस आहे, नंतर अंगमर्द आहे, अशा वेळेस हा दुरालबादी काढा खूपच उपयुक्त ठरतो. म्हणजे हा काढा सुरुवातीलाच जर दिला तर ज्वर फार पुढे जातही नाही आणि लक्षणांमध्ये लवकर उपशय मिळतो. असा छान योग आहे तो. दुरालभा आहे, अमृत आहे, मुस्ता आहे, नागर आहे, दोषांचं पाचन करणार आहे, वातांचं अनुनमन करणार आहे, अवरोधात्मक संप्राप्ती दूर करणार आहे आणि मूळ ज्वराचा जो काय संताप हा स्वभाव आहे तो दूर करणार, असा हे जे औषध आहे दुरालबादी योग, हा दुरालबादी योग म्हणतात किंवा दुरालबादी म्हणतात. काही जण याचा दुरालबादी कल्प केलेला आहे, ज्याला जीर्ण वात ज्वराची लक्षणं आहेत, सतत अंगमर्द राहतो किंवा कधी अंग गरम वाटतं, कधी थंड वाटतं, वाताच्या लक्षणं दिसतात त्याला, अशा कंडिशन मध्ये दुरालबादी या सगळ्या द्रव्यांचा कल्प करून सुद्धा वापरायची पद्धत आहे. त्यामुळे हा दुरालबादी योग तर खूपच उपयोगी आहे. दुसरं पित्त ज्वरावर बघा कसा चेंज झालेला आहे की धमासा परपटक पित्त, मुस्ता, किरात तिक्त पित्त ज्वरावर लगेच कल्पाची दिशा, कंटेंटची दिशा बदलली दिसते. दुसरं आपण कफ ज्वरामध्ये बघायला लागलं की वृक्ष द्रव्य वासा ऍड झालेला आहे, त्यात नागरमोथा ऍड झालेला आहे. या पद्धतीच्या रचना आहेत आणि सुदैवानं हे सगळं ग्रंथकर्त्यांनी विचार करून आपल्याला दिलेले. त्यामुळं बिनधास्त जेव्हा आपल्याला असे दिसतात की कफज्वराची लक्षणं आहेत, बाबा इथे समोर कफज्वराचीच लक्षणं दिसत आहेत, तर त्या ठिकाणी जरूर वापरावीत. हे पहिल्यांदा एक औषध म्हणून वापरावंच. व्हायरल आहे म्हणून भरमसाठ ज्वरग्न रसकल्प किंवा जे काय ज्वराच्या नावाची असलेली द्रव्य खूप वापरावीत असं काही नाही. ही जी काय पाचन काढे आहेत सगळी जी कषाय आहेत ही, यांचा वापर खूप चांगला होतो. त्याच्यामुळे ज्वरातली मोठी नावं असलेली औषधी लगेच सुरुवातीला वापरायची गरज पडत नाही आपल्याला. तसंच मी मागच्या वेळेस पण मला वाटतं पाठावर वर्णन करताना सुद्धा हा योग माझ्या वापरात आहे आणि मला खूप उपयोगी पडलेला आहे म्हणून मी पुन्हा तो घेतलेला आहे, कारण त्याच्यात दुरालभा आहे. खरं दुरालभा एक कंटेंट आहे, पण तो योग मला खूप आवडीचा आहे आणि माझ्या वापरातला आहे म्हणून मी वापरतो. सध्याच्या काळात सुद्धा प्रिकॉशनरी म्हणून सुद्धा हा योग मी
भरपूर वापरतोय. शठी पुष्कर मुलंच व्याघ्री शृंगी दुरालभा गुडुची नागरम पाठा किरातम कटुरोहिणी एषः षट्याधिको वर्गः सन्निपात ज्वरापः कास हृदरोग पार्श्वार्थी श्वास तंद्रासु शस्त्र. अगदी म्हणजे मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं की निमोनायटिस सारखी कंडिशन आहे, उरस्तोय आहे, संप्राप्ती अशी निबिड झालेली आहे, ज्वराची अवस्था खूप गंभीर आहे. तशा वेळेस इतर द्रव्यांच्या सोबत समीरपन्ना नंतर अगदीच फार वाईट परिस्थिती आली तर मल्लसिंदूर पर्यंत जावं लागतं. श्वासकाश चिंतामणी रससिंदूर जे काय कल्प आहेत त्याच्यासोबत हा काढा खूप फायदेशीर ठरतो. शृंग्यादी काढा जर कफाचं घनत्व जास्त असेल तर निश्चित फायद्याचा, पण हा षट्यादीचा जो काही वर्गाचा जो आहे त्याचं वर्सटिलिटी जास्त आहे त्या शृंग्यादी काढ्यापेक्षा. त्याचा श्वासावर जास्त काम होतं. पण इथे पार्श्वशूल, गौरव, उरोगौरव आणि ज्वर या सगळ्या याच्यावर हा काढाचा उपयोग खूप छान होतो. त्यामुळे ज्वरामध्ये हे काही थोडेफार मी वापरलेले कल्प आहेत. ज्वरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण वापरू शकतो. इव्हन आलेल्या प्रत्येक ज्वरामध्ये जो काय वातज कफज पित्तज वाटतोय त्याच्यानुसार आपण एक द्रव्य म्हणून निश्चित धमासा वापरू शकतो. जे काही द्रव्य इतर वापरायचे त्याच्यासोबत धमासा निश्चित आपण वापरू शकतो. एवढा त्याचा त्या ज्वरघ्न म्हणून त्याचा छान उपयोग होतो. आता मागच्या वेळेस आपण आरशाचा हा कल्प पाहिला होता की मी यावेळेस मुद्दामून आरशात बराच उपयोग आहे, पण मागच्या वेळेस पाठाच्या वेळेस आरशाचं वर्णन बरंच झालं होतं म्हणून मी हाच एक कल्प फक्त त्यातला घेतलेला आहे. दुष्पर्शकेन बिल्बेन यवान नागरेन एकेकेन अपि संयुक्ता पाठा हंती अर्शशाम रुजाम. आता दुष्पर्शक आणि पाठा ज्याला पाठा मिश्रण म्हणतो, मागच्या वेळेस आपलं डिस्कशन झालं होतं की त्या ठिकाणी काय आहे, तर त्या ठिकाणी त्या आरशाच्या ग्रंथीमध्ये गाठीमध्ये जे काय घनत्व झालेलं आहे रक्ताचं त्याचं विलयन करण्याचं काम कोण करतं, तर पाठा करते. त्याच्यामुळे जो टेंडरनेस आहे, शोथ आहे, सूज आहे ते कमी करतं आणि त्या ठिकाणी रक्तगत क्लेदाचं शोषण करण्याचं काम, पित्त कमी करण्याचं काम दुष्पर्शा करते. त्याच्यामुळं त्या ठिकाणी पाठा धमासा जर योग घेतला तो अतिशय फायदेशीर ठरतो आणि लगेच रुजा आरशाची कमी होते. मागच्या वेळेस मला वाटतं पाठा धमासाचं वर्णन झालेलं आहे. आपण आता कासाकडे येऊया. कास या व्याधीवर सर्वात जास्त धमासा वापरली जाते, हो की नाही? कारण सध्या तर माझ्या तरी चिकित्सेमध्ये जेवढे माझे स्टुडंट असतील त्यांना माहिती आहे की तेलाचं अनुपान कासांमध्ये रुक्षता, खोकलला जरी पेशंट वेटिंगला आणि त्याच्यात जर रुक्षता वाटली तर अनुपान सहचरादी तेल आहे, निर्गुंडी तेल आहे, बला तेल आहे, जे काय त्या ह्याच्यानुसार असेल, पण तेलाचं अनुपान हे असतंच. कारण हा कफा वातज कासावर बऱ्यापैकी सध्याच्या चिकित्सेमध्ये अडचणी येतात. म्हणजे जे काय सध्या प्रस्थापित चिकित्सा आहे त्याच्यात ऍलर्जिक खोकला जे म्हणून येतात, ऍलर्जी आहे आणि मग तो धुळीमुळे वाढतो, धुरामुळे वाढतो, बेसनामुळे वाढतो, तांदूळामुळे, कशामुळे वाढतो आणि ते पेशंट अत्यंत वैतागलेले असतात आणि फार आशेनं आपल्याकडे येतात. आणि त्यांचा वैताग दूर करायचा असेल तर मी हा एक त्याच्या पुढचा एक योग आहे, मी देश करादू म्हणतो त्या योगाला एक तो, आणि हे दोन योग मी बऱ्यापैकी वापरतो आणि कासात उपशय खूप छान मिळतो. याच्यामध्ये बऱ्याच वेळा चेंज होतात की मी रासनाच्या सोबत दशमूळ पण ऍड करतो. जो योग आहे वरचा देवदारू शठी रासना कर्कटाख्या दुरालभा, याच्यात बऱ्याच वेळा दशमूळची एंट्री होते, शृंगीची काही वेळेस एंट्री होते, असं शृंगी जाते आणि अजून एखादं द्रव्य येतं, पण बेस मात्र या द्रव्यांचा 2-3 द्रव्यांचा असतो आणि मधु आणि तेल हे अनुपान मात्र 100% असतं. म्हणजे पहिल्यांदा रुग्ण म्हणतात की बापरे हे काय आहे, तर त्यांना पेशंटला अगदी तेल आहे म्हणून न सांगता हे औषध 2-3 थेंब पहिल्यांदा हा जो काय द्रव्य आहेत त्याची पावडर मधात कालवायची आणि त्याच्यामध्ये हे जे काय दिलेलं औषध आहे ते 2-3 थेंब टाकायचं आणि चाटण घ्यायचं, अशा पद्धतीने सांगावं लागतं. कारण तेल प्यायला दिलं म्हणल्यानंतर नाना प्रश्न बुद्धिमान लोकांच्या मनात पडतात की कोलेस्ट्रॉल वाढेल का, पुन्हा अजून खोकला वाढेल का, तेलकट खाऊ नका म्हणतात, तेल कसं काय देतात. तर हे अनुपान आणि हा योग डोळे झाकून वापरू शकतो वातानुग कफ असेल तर. आता बेसिकली या सगळ्या अधप कासांमध्ये किंवा याच्यामध्ये संप्राप्तीचा विषय काय होतो, तर अधप्रतिहतो हा एक सर्वात महत्वाचा विषय की कुठलं तरी अवरोध आहे आणि आपण वायू जोरदार वर आलेला आहे आणि आपल्याला त्याचा आवाज होतो. आणि कफज कासाचा जर विचार करायला गेलं तर आपण काय होतो की कफात उरो अल्परूप मूर्ध्वारधयम स्थिमितम गुरु कंठोपलेप सदनम पीनस छर्द अरोचका
असे जे काही लक्षणं दिसतात आणि श्लेष्म प्रवर्तनम अशा कंडिशन मध्ये पण येतं. आणि जो तो पुढचा योग आहे की श्लेष्म प्रवर्तन नाही, म्हणजे अगदी कठीणतेने थोडासा कफ बाहेर पडतो, त्याला जो पुढचा योग आहे दुरालभा शठी द्राक्षा शृंग वैरम सीताफलम दिहात कर्कट शृंगीच कासे तैलेन वातजे. बऱ्याच वेळा द्राक्षात चूर्ण नसतं तर त्यांना काळ्या मनुका सगळ्याला सांगणं हा एक विषय असतो. पण त्याही कल्पामध्ये तेलाचाच अनुपान आहे. म्हणजे वातानुग कफ आणि वातजकास या दोन्ही याच्यामध्ये दुरालभा प्रधान द्रव्य असलेला, बाकीची द्रव्य असलेला कल्प जो आहे तो निश्चित वापरला तर फायदा पडू शकतो आपल्याला. कारण अधप्रतिहतो हा एक विषय, कारण वायू हा प्रकोपित झालेला आहे, तो वरच्या बाजूला जिथे जिथे जागा मिळतोय तिथे तो येतोय आणि कास निर्माण करतोय. तर दोन गोष्टी आहे, काही द्रव्य असे आहेत की तो जो काय प्रतिहत होणारी जी कंडिशन आहे ती दूर करणं आणि नंतर त्या वायूला योग्य दिशेनं बल देणं. तर दुरालभा शीत आहे, वृक्ष आहे, लघु आहे, चल आहे, सरगुणाचे आहे. वाताशी साधर्म्य असलेले गुणधर्म आहे, पण एकांतिक नसल्यामुळे ती पूर्णतः वात प्रकोपक नाहीये आणि बाकीच्या गोष्टी जे काय द्रव्य आहेत ती त्या कफाला आणि त्या वाताला अतिरिक्त प्रकोपित होऊ देत नाहीत. अशा वेळेस त्या वाताची गती प्रॉपर करण्याचं काम दुरालभा करतं. तुम्ही जेव्हा जेव्हा कल्पात असं बघाल वाताच्या कल्पामध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला हे दिसतं. आता जो काय आहे पुढचा जो योग आहे दुस्पर्शा पिप्पली मुस्ता भारगी कर्कटी शठीम पुराण गुड तैलाभ्याम, पुन्हा तैलाच अनुपान. नंतर एक याच्यातला चक्रदत्तातला एक फार छान योग आहे जो लहान मुलांच्या पंचकासांसाठी सांगितलेला आहे. तोही अगदी डोळे झाकून वापरण्यासारखा आहे. पुष्कराती विषा शृंगी मागधी धनवाया असं काम चूर्णितम मधुना लीड शिशुनाम पंचकासन हाही अगदी वापरण्यासारखा आहे. त्याचं जर कल्पाची रचना पाहिली तर बालरोगात अत्यंत उपयुक्त अशी रचना आहे आणि बालकांच्या सगळ्या कासांमध्ये त्याचा वापर होऊ शकतो. आता थोडस आपण बघणार होतो, आता मी म्हटलं की आता सगळे हे कल्प याच्यावर उपयोगी त्याच्यावर उपयोगी, त्याच्या मागच्या भूमिका कशा ठरवायच्या. शेवटी आपल्याला प्रश्न पडतो की काही तर वृक्ष आणि शीत औषधी कशी काय वातक न म्हणून आपण वातजक विकृतीमध्ये घ्यायची, किंवा काय दाह आहे त्याच्यात वाताचा अनुबंध असेल तर काय करायचं. अशा वेळेस आपण काय करावं, जे मला वाटतं चरकाच्या सूत्रस्थानामध्ये जे काही दोषांच्या क्षयवृद्धीची लक्षणं आहेत कियंत शीर्षीमध्ये आहेत, तर त्याचा थोडासा अभ्यास असणं आपल्याला जेव्हा व्याधीचं निदान येत नाहीये पण दोषाची अवस्था कळणं आपल्याला काम आहे आणि आपण तेवढं कळवण्याची क्षमता राखतो, तर त्यावेळेस असं बघावं. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर यदा नीलम प्रकृतिगम पित्तम कफ परीक्षये संरुधानी तदा दाहम शूलमच्या अस्योपजाय. म्हणजे काय विषय, जेव्हा शरीरामध्ये कफाची क्षीण अवस्था आहे, पित्त प्रकोपित आहे आणि वायू प्रकृती रूप असेल तर काय करतो तो पित्त वायूची गती वृद्ध करतो आणि काय करतो तदा दाहम शूल अस्योपजायते. म्हणजे काय करणार तर तो जो वायू आपल्या गतीत आहे व्यवस्थित आहे पण पित्त प्रकोप आहे आणि कफाचा क्षय आहे, मग अशा कंडिशनला धमासाचा रोग. तो काय करणार त्या पित्ताचं शमन करणार आणि वायूला त्याची प्रॉपर गती घ्यायला मदत करणार. म्हणजे जो दाह आहे शूल आणि दाह आहे अशा कंडिशन मध्ये विशेषतः मी मध्ये आता सांगितलं की विसर्पाच्या कंडिशन मध्ये शूल आणि दाह आहे अशा याच्यात त्याचा लेपाचा वापर होतो. आभ्यंतर सुद्धा फायदेशीर. कंठदाह आहे शूल आहे त्या ठिकाणी होतो, अर्शदाह आहे शूल आहे त्या ठिकाणी होतो. अजून एक दुसरी कंडिशन मी सांगतो. श्लेष्मानम ही समम पित्तम यदा वात परीक्षये सन्निरुद्ध तदा कुर्यात सतंद्रा गौरवम ज्वरम. अशा कंडिशन मध्ये पण बऱ्याच वेळा इतर नागरसारख्या द्रव्यासोबत जे उष्ण आणि पाचक आहे अशा द्रव्यासोबत दुर्लभाचा फाळ होतो. ज्वरामध्येही अशी अवस्था येतो. काय होतं त्यात कफ समान अवस्थेत आहे, पित्त प्रकोपित आहे आणि वाताचा क्षय आहे. अशा वेळेस काय होतं तर पित्त कफाला रोखतो, जो लिडिंग आहे वाढलेला आहे तो काय करतो सम असणाऱ्याला त्रास देतो. तर त्याला रोखल्यामुळं आलस्य निर्माण होतं, तंद्रा होतं आणि ज्वर पण लक्षण, पित्ताचं स्वतःचं पण लक्षण होतं. अशा वेळेस जर आपण श्लेष्म पित्त घ्न द्रव्य पाहिली सगळी तर त्यातलं लिडिंग द्रव्य कोणतं आहे
तर दुरालभ आहे. म्हणून ज्वराच्या कंडिशन मध्ये कफपित्ताचं साहचर्य असेल अशा पद्धतीचं, तर ज्वरावर, आलस्यावर, गौरव असताना सुद्धा धमासाचा वापर अतिशय छान आहे. आणि एक तिसरी अवस्था जी आहे, जे भ्रमासाठी वापरतो आपण, आता पुढे विषय आहे आपण, ठीक आहे, भ्रम आल्यावर मी ह्या अवस्था सांगेन. या पर्टिक्युलरली अशा अवस्था आल्यानंतर आपल्याला हे जे काय द्रव्य आहेत अशा पद्धतीची द्रव्य निवडायला हवी. कारण बऱ्याच वेळा असं होतं की जी काय कल्प दिलेली आहे ती प्रॅक्टिस खूप बिझी असल्यामुळे वाचणं होत नाही, आणि मग तशाचे तसे कल्प आपल्याला प्रॅक्टिस मध्ये उचलता येत नाहीत, आणि रुग्ण 5-10 मिनिटात जाणार असेल तर तेव्हा आपल्याला ते वाचून ते देणं, ते कॉम्बिनेशन तयार करणं असं. त्यामुळे हे द्रव्याची साधारणतः गती कशी निवडायची किंवा त्याचं काम कसं होऊ शकेल याची पार्श्वभूमी आपल्याला समजणं खूप आहे, आता खूप महत्वाचं आहे. अजून श्वासामध्ये सुद्धा द्राक्ष, हरितकी, कृष्णा, कर्कटाख्य, दुरालभा श्वासातही सुश्रुतला कल्प आहे, बऱ्यापैकी वापरण्यात येतो. हरितकी श्वासामध्ये खूप छान फायदेशीर पडते. कफाला जर क्लिन्नता असेल, क्लेद असेल तर ते वृक्ष करण्यासाठी हरितकीचा वृक्षत्व आणण्यासाठी, त्या वायूचा अवरोध असेल तर अनुलोमन करण्यासाठी इतर कल्पांसोबत श्वासामध्ये हरितकी वापरावी. कोणत्याही कल्पाच्या बाबतीत किंवा व्याधी प्रतिनिक औषधांचा भडीमार सुरुवातीला ठीक आहे, प्रॅक्टिसच्या सुरुवातीला, की कारण साधारण समजा वाताचा रोगी आला तर महावात विध्वंस म्हणा किंवा वात गजेंद्र सिंह, वात गजांकुश, असं काही वातघ्नवाले सगळे आपण एकत्र करू. पण जशी जशी प्रॅक्टिस मॅच्युअर्ड होईल तुम्हाला या अवस्था समजणं आणि द्रव्याची निवड करता येणं निश्चित जमलं पाहिजे. आता अतिसारामध्ये सुद्धा तसंच, जसं ज्वराच्या बाबतीत बघितलेलं आहे तसं धमासाचा वापर अतिसाराच्या वेगवेगळ्या प्रकारात आहे. पुन्हा तसाच रोल आहे तो. पाठा, नागर, दुरालभा, कटफल पित्त अतिसारात आहे. इथे सुद्धा काय पाहिजे, त्या अपेक्षित त्या पित्ताचं, कफाचं, जाणाऱ्या कफाचं आणि पित्ताचं पाचन होणं अपेक्षित आहे, त्या द्रवाचं शोषण अपेक्षित आहे, आणि जे तिथं दाह निर्माण झालेला आहे, संरंभ निर्माण झालेला आहे अतिसारामुळे, तो पण कमी होणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे काय उदरदाह, उदरशूल अशा ज्या काय कंडिशन असतील अतिसारामध्ये तर त्या निश्चित धमासाच्या एंट्रीनं कमी होतात. कॉम्बिनेशन तुम्ही चेंज करू शकता. अजून वातज, पुन्हा त्याच्यात कंटकारी, नागर, बिल्व, दुरालभा अशा कॉम्बिनेशन आहे. यक्ष्म्यामधल्या अतिसारात मागच्या वेळेस या कल्पाबद्दल आपण डिस्कशन केलं होतं की धमासा, पाठ आणि नागर. बऱ्याच वेळा काही आपल्याकडे जीर्णव्याधीचे रुग्ण येतात, क्रॉनिक आजार येतात, ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणतो, आणि त्याच्यात एक अतिसार लक्षणे असतं, आणि तसा त्यांचा जो काय क्षय, रोगाचं नाव काही असो पण आपल्याला दिसतं की त्याच्या शरीराचा क्षय होतोय, झीज होतोय. अशा वेळेस अतिसारासारखं लक्षण असेल तर आपल्याला एखादा कल्प त्याच्यासाठी द्यावा लागतो. त्यावेळेस असे जे काही द्रव्यांची निवड केली तर ती यक्ष्म्यावर काम करणारी आहेत आणि त्या उपद्रवावर पण काम करणारी. पुन्हा एखादा संजीवनी किंवा इतर कोणतं तरी जे स्तंभक द्रव्य देण्यापेक्षा, एकदम स्तंभन करणारा, पुन्हा वात प्रकोप होणं, त्यापेक्षा पाचन करणारं आणि संप्राप्तीला कुठेही बिघडू न देणारे अशी जी द्रव्य आहेत, धमासा, पाठा, नागर आहे, अशी द्रव्य निवड जर यक्ष्म्याच्या कंडिशन मध्ये, आपण यक्ष्मा निदान सध्या वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतं, पण तशा कंडिशन मध्ये आपण ह्या कॉम्बिनेशन मध्ये द्रव्य वापरू शकतो. एक दुरालभाचं औषध खूप छान आहे. ऍक्च्युअल दुरालभाचं मी पहिल्यांदा, मला मिळतं नाही मिळत अशी कल्पना नव्हती, त्याच्यामुळे मी त्यातले जे काय कॉम्बिनेशन आहे द्रव्यातले त्यातलं ते वापरायचो, आणि त्याचा वापर फार छान ग्रहणीमध्ये होतो. विशेषतः अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या पेशंटमध्ये स्त्यान, कफ आणि रक्त जर पडत असेल, म्युकस याच्यामध्ये, तर ते वारंवार सरक्त मलप्रवृत्ती आणि म्युकस आणि एकदम त्यानंतर बलहानी वगैरे असे जर लक्षण असेल तर दुरालभासवाचा फार चांगला फायदा होतो. खरं दुरालभासवामधले काही कंटेंट मी घेऊन वापरायचो तेव्हा, दुरालभा, अमलकी, दंती, चित्रक, अभया, आणि नंतर त्याच्यामध्ये जर कृमिघ्न म्हणजे जर त्यामध्ये कृमीचा इतिहास असेल तर विडंक टाकायचो. त्यात खरं ऍक्च्युअल प्रियंगू, पिंपली वगैरे अजून द्रव्य आहेत ते दुरालभासव मिळतं पण काही कंपन्यांचं, पण हा कल्प आहे. खरं याच्यामध्ये चित्रक आहे, एका बाजूला दुरालभा आहे, अमलकी, एका बाजूला दंती आणि चित्रक आहे. तरी सुद्धा हे असं रक्तपित्तावर काम करणार, रक्ताच्या आणि पित्ताच्या. ही खरं वैशिष्ट्य आहेत या कल्पांची, की एक आपल्याला चित्रक अग्नीचा पर्याय आहे, पण त्या द्रव्याचा पण सहभाग या आसवात आहेत, आणि त्याचं रक्तपित्त घ्न म्हणून काम होतं. त्यामुळे फक्त व्याधी प्रतिनिक आपल्याला विचार करता येणार नाही, आपल्याला त्या त्या द्रव्याचा त्या कल्पातला रोल काय हे समजणं खूप आवश्यक असतं. क्षाराचा पण वापर आहे. दुरालभाचा क्षार हा थोडा सौम्य असतो,
मला वाटतं 2-3 द्रव्य आहेत, मी कधी वापरला नाही, पण दुर्लभ क्षार आहे आणि तर गृहिणीमध्ये शोषण करण्यासाठी, क्लेदाचं शोषण करण्यासाठी आणि अग्निवर्धनासाठी फायदेशीर पडतो. आता या सगळ्या याच्यात अजून महत्वाचं आहे मूत्राघातामध्ये धमासाचा वापर. मूत्राघातामध्ये धमासाचा अतिशय छान वापर होतो. आपण मागच्या वेळेस मला वाटतं कंटकालीच्या वेळेस एक त्रिकंटकादी वात पाहिला होता, तो मूत्रशूलनाशक म्हणून सांगितला होता. एक अश्मरीच्या याच्यातलं वेदना शमन करणारा एक बस्ती पण आहे मला वाटतं चक्रदत्तातला, त्यात सुद्धा धमासाचा सहभाग आहे. आणि चक्क सरळ लिहिले मूत्राघातेषु सर्वेषु वाग्भटामध्ये रसम धन्वयास सेवा, म्हणजे सगळ्या मूत्रघातामध्ये सुद्धा तुम्ही धन्वयासाचा किंवा धमासाचा रस म्हणजे वात किंवा धमासा वापरू शकता. म्हणजे काय, आपल्याला जर एखादा रुग्ण कोणी स्ट्रिक्चर म्हणून आलेला आहे किंवा अजून कोणता दुसरा उपद्रव आहे, तर अशा सगळ्या द्रव्यांच्या याच्यात कॉम्बिनेशन करताना आपल्याला धमासा निश्चित वापरू शकतो. धमासाचा सर्वात महत्वाचा एक जो कल्प आहे माझ्या वापरात भरपूर आहे, शारंगधराची जी कृपा आहे, शारंगधराचे जे काय काढे आहेत ते खरोखर चिकित्सकांना म्हणजे जसं आपण चरकातले कषाय बघतो की 10 जण दशेमानी कषाय जे आहेत सगळे त्यात लिहिलेले आहे की अल्पबुद्धीच्या लोकांसाठी हे सांगितलेले आहे. तसं मला असं वाटतं की माझ्यासारख्या अल्पबुद्धीच्या लोकांसाठी शारंगधराचे काढे आहेत, त्यातले इतके काढे वापरले जातात माझ्याकडून आणि त्यांचा उपयोग सुद्धा तसाच दिसतो. हरितक्यादी काढा. आता आपल्याकडे जे काही पेशंट येतात तेव्हा मूत्राघात म्हणून येत नाही, आपण बघतो की सोनोग्राफीमध्ये प्रोस्टेट एनलार्जमेंट आहे आणि मूत्र अवरोध आहे, मूत्र प्रवृत्ती व्यवस्थित येत नाही, रात्री वारंवार जावं लागतं. मग आपल्याला असा प्रश्न पडतो की जो प्रोस्टेट आहे तेव्हा लेखन द्यावं किंवा ग्रंथी वाढलेली आहे म्हणून तसं काही द्रव्य द्यावेत, ग्रंथीग्न द्रव्य द्यावेत. पण मी बऱ्याच वेळा त्या विषयाकडे फार लक्ष देत नाही. अगदीच जर काही कॉम्प्लिकेशन असेल तेव्हा त्याचं इंटरप्रिटेशन करतो. हा जो काढा आहे हरितक्यादी तो पहिल्यांदा सुरुवात करतो. मूत्रघाताच्या बाबतीत अवरोध असेल, ग्रंथीचा अवरोध असेल, अजून काय असेल, स्ट्रिक्चर युरेथ्रा असेल, पहिल्यांदा उपशय देण्याचं काम हा काढा करतो. हरितकी, दुरालभा, आरवद, गोक्षूर, पाषाणवेद, सिंपल औषध आहेत. कोणाला आरवदाची पावडर मिळते ती पण त्याच्यात टाकायचं आणि तो काढा सकाळ संध्याकाळ देणं अगदी फायदेशीर ठरतं. मूत्राघातामध्ये ज्वरोत्तर येणारा मूत्राघात असेल किंवा उन्हाळ्यातलं जे काही UTI जे होतात त्यावेळेस पण फायद्याचं आहे. इतर द्रव्यांच्या सोबत षडंगोदक जर दिलं त्यांना किंवा अजून सारिवा, धमासा आणि चंदन सिद्ध जल प्यायला देऊन हा दिला, त्याच्यासोबत अजून काही द्रव्य दिली समजा, तर हे खूप फायदेशीर आहे. हरितक्यादी काढा जसं वात दुरालभादी सांगितलेलं आहे मी ज्वराच्या बाबतीत की नेहमी वात ज्वराच्या कंडिशन मध्ये जे टिपिकल वर्षा ऋतूतले व्हायरल फिवर म्हणतात ज्याला, त्याच्यामध्ये हमखास यश देणारा योग आहे दुरालभादी. तसाच हरितक्यादी हा मूत्रघातातला एक अगदी चॉईस असलेलं औषध आहे, म्हणजे त्याचा फायदा होतोच, बऱ्याच वेळा होतोच. म्हणजे मग त्याची रेंज तुम्ही अगदी CA पासून कुठेपर्यंत सुद्धा सपोर्टिव्ह ड्रग म्हणून वापरू शकता त्या विषयात, पण त्याचा फायदा मूत्र अवरोधासाठी निश्चित होतो. रक्तपित्तात सुद्धा मी म्हटलं की जसं रक्तपित्ताची जी संप्राप्ती आहे, पित्त आणि रक्ताचं साहचर्य आणि पित्ताचं आश्रय भाव असल्यामुळे रक्तात जाणं आणि ते पित्त बाहेर पडणं, मग त्याला स्तंभनाची जेव्हा वेळ येते, त्या पित्ताच्या शमनाची जेव्हा वेळ येते तेव्हा धमासाचा रोग आहे. त्याच्यात मी सांगितलं की परिसेचनासाठी आहे, नस्यासाठी आहे आणि आभ्यंतर सुद्धा शीतगुणाचं वृक्ष औषध आहे, क्लेदाचं शोषण करणारं औषध आहे. असं तिर्यक रक्तपित्त असो किंवा बाकीच्या काही याच्यामध्ये आपण त्याचा निश्चित इतर द्रव्यांसोबत वापरू शकतो, एकांतिक नाही. पण आता तिर्यक रक्तपित्ताचे वेगवेगळे पचविकार आपल्याला पाहायला मिळतात. मी तो आता इथे प्रस्तुत विषय नाही, पण अशा याच्यात सुद्धा एक सपोर्टिव्ह ड्रग म्हणून आपण औषध म्हणून आपण धमासाचा वापर करू शकतो. हा जो काय दुरालभाचा उपयोग मी छर्दीसाठी पहिल्यांदा जेव्हा पाहिला तेव्हा एका लहान मुलासाठी मी वापर करून पाहिला होता की त्याची कफाची छर्दी म्हणजे खूप सतत छर्दी व्हायची आणि आपण जे काय सो कॉल्ड टिपिकल औषधं देऊन झाली होती, अँटीइमिटिक औषधं, आणि तरीही छर्दी थांबत नाही. म्हणून हा रुग्ण आला असताना मी दुरालभा आणि बिल्व पहिल्यांदा कॉम्बिनेशन दिलं होतं. बिल्व सुद्धा गर्भिणीच्या छर्दीमध्ये उपयुक्त द्रव्य आहे आणि मला त्यावेळेस ते तसं वाटलं आणि दुरालभा आणि बिल्व असं कॉम्बिनेशन दिलं आणि नंतर फक्त दुरालभाच दिलं होतं. कफाच्या छर्दीचा फार छान म्हणजे चिकट स्त्राव कफाचा पडत राहतो, छर्दी आहे की नाही कळत नाही, म्हणजे बऱ्यापैकी कफ बाहेर पडतो, त्याला छर्दी म्हणावं का नाही म्हणावं अशी प्रश्न पडतो. लाळच आहे किंवा नुसता स्त्रावच आहे असं वाटतं, पण खूप चिकट कफ लहान मुलांच्या बाबतीत म्हणा किंवा
मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा पडत राहतो आणि तो थोड्या थोड्या वेळाने, त्या छर्दीला वेग नसतो, त्याला काही फार ते रुग्ण अस्वस्थ होत नाही. जसं छर्दीसाठी अगदी कोलमडायची वेळ येते रुग्णासाठी, आवाज जोरात असतो त्या छर्दीमध्ये, वेग जास्त असतो आणि द्रव्य फार अगदी त्रासाने बाहेर येतं. अशा वेळ जेव्हा असं नसेल, कफत छर्दी असेल, तेव्हा दुर्लभाचा वापर तुम्हाला इतर द्रव्य कोणती वापरायची आहेत, प्रवाळ पंचामृत वापरायचंय, शंखभस्म वापरायचंय, यासोबत दुर्लभाचा वापर निश्चित करा. कफत छर्दीमध्ये याचा खूप छान फायदा होतो. आता विषय आला मधामध्ये प्रसक्त वेगेशू काय सांगितलेलं आहे की नासा आणि मुख दाबायला दिलेलं आहे. मूर्छा आणि मधाची जी अवस्था असते, जे पानात ते म्हणू आपण किंवा मध, मी त्या कंडिशनला बऱ्यापैकी शारीरिक अशी मानतो. मधाची अवस्था जी असते ती शारीरिकही आहे आणि मध्ये, कारण रज पित्त निला भ्रमाची कंडिशन आहे, भ्रमा आहे. मधामध्ये सुद्धा पानात त्यामुळे येणारा भ्रम आणि मानसिक कारणामुळे येणारा मध, हे दोन्ही गोष्टी आहेत. तेव्हा दुरालभा वा मुस्तम समधू असं पान घ्यायला सांगितलेलं आहे. मी याचा वापर याच विचाराने भ्रमित अवस्था आणि त्यानंतर येणाऱ्या अस्वस्थता जी आहे ती, ज्याला हँगओव्हर म्हणू आपण, जे अतिमद्यपान करणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्यांना त्रास होतो, त्याच्यासाठी सुद्धा याचा वापर छान होतो. एक माझ्याकडे प्राध्यापक पेशंट होते आणि त्यांचं शिरशुलासाठी आणि मला असं वाटतं काही गौरव आलस्य वगैरे याच्यासाठी माझ्याकडे यायचे. मला हिस्ट्रीमध्ये त्यांनी प्रॉपर हिस्ट्री दिली नव्हती की त्यांच्या व्यसनांच्या बाबतीत, आणि दर सोमवार मंगळवार काहीतरी त्यांचं, जेव्हा रविवारी मला वाटतं मद्यपान झाल्यानंतर सोमवारी हा प्रकार सगळा व्हायचा. मला बऱ्याच 2-3 वेळा उपशय मिळत नाही म्हणल्यानंतर जेव्हा एकदा त्यांच्या पत्नीकडून सगळी हिस्ट्री कळाली, तेव्हा मी त्या मध कमी करण्यासाठी म्हणून दुरालभाचा वापर आणि जे काय खर्जुरादी मंथ आहे तर त्याचा वापर केल्यानंतर त्यांना उपशय शिरशूलामध्ये मिळाला होता. मधामध्ये ते लक्षण आहे असं नाही, पण साधारणतः मला गामित्व असं वाटलं की नाही, त्या मद्याचा उपद्रव कमी करण्यासाठी म्हणून दुरालभाचा वापर किंवा मुस्ताचा वापर करू शकतो. मी जेट लॅगच्या पेशंटमध्ये सुद्धा धमासाचा वापर या पद्धतीने करतो. जे परदेशातून आलेले आहेत, प्रवासातून आलेले आहेत, ज्यांना बस लागते, विमान लागतं, अशा कंडिशन मध्ये भ्रम निर्माण होतो. छर्दी होळी बऱ्याच वेळा होत नाही, पण आल्यानंतर बराच वेळ अस्वस्थता आणि प्रसेक असतो. अशा वेळेस दुरालभाचा वापर खूप छान होतो. या सगळ्या कंडिशन मध्ये आपल्याला इतर द्रव्यांच्या सोबत वापरू शकतो आपण दुरालभा, आणि डायरेक्ट नुसतं दुरालभाचा क्वाथ शर्करा असा पण वापरू शकतो. दोन्ही पद्धतीने आपण वापरू शकतो याला. आता हा विषय भ्रमामध्ये, आता रजपित्त निलात भ्रम मी आता सांगितलं की हे शारीरिक लक्षण आहे आणि चक्र आरूढस्य अशी जी लक्षण आहे. एकदा असं वाटतं की सगळं बाहेरचं फिरतं आणि एकदा असं वाटतं, एका प्रकारात असं वाटतं की आपण फिरतोय. या सगळ्या ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी बघतो आपण. आता असं अशा कंडिशन मध्ये असतं की मन्याभागी काही विकृती असेल तर तेव्हा येणारा एक भ्रम असतो, त्याच्यामुळे येणार आहे की पोझिशनल गिडीनेस किंवा पोझिशनल भ्रम म्हणू आपण. त्या मान हलवल्यानंतर चक्कर येते, अशी एक कंडिशन असते. काही जणांना पित्त वाढल्यामुळं असं म्हणतात, ऍसिडिटीमुळं किंवा जागरण झालंय आणि या सगळ्यामुळं भ्रम येतो, आणि काहींना मानसिक ताणतणावाचा विषय जो असतो तर त्याच्यामुळं भ्रम येतो. तर या सगळ्या ह्याच्यात धमासाचा वापर खूप छान होऊ शकतो. फक्त अस्थिविकृती असेल तर त्याच्यात मी धमासाचा वापर काही फार केलेला नाहीये. तिथे वापर करताना अस्थिगामी द्रव्यांचाच वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये त्रयोदशांग गुळ हे पहिल्या अगदी याचं औषध आहे, चॉईस औषध त्रयोदशांग गुळ. नंतर बाकीची इतर द्रव्य पण वापरतो, पद्मकाष्ट मंटूर वगैरे तो विषय आहे. तिथं अभ्यंग आहे, नस्य आहे, पुढमंजिऱ्या खपुरो नस्य, स्कंदांश बाहुरुजाम त्याच्यासारखं आहे, म्हणजे आपल्या शालमलीच्या डिंकाच्या पाण्याचं नस्य त्याच्या वेळेस खूप फायदेशीर पडतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी. पण जेव्हा कफपित्तामुळे मध आहे, भ्रम आहे, तर तेव्हा धमासाचा वापर नक्की करावा. धमासा क्वाथ सघृत सांगितलेलं आहे, तसं जर देता येत नसेल तर दुसरा वंगसेनामध्ये मला वाटतं वाघभटाच्या ज्वराच्या टीकेतच एका ठिकाणी हेमाद्रीने वंगसेनाचे रेफरन्स दिलेले की भ्रमनाशिनी योग म्हणून दिलेले, एकदम वर्णन केलेलं आहे वेगवेगळ्या योगांचं. आणि धमासा, त्रिवृत, शतावरी, पिंपळी, धमासा, त्रिवृत असे वेगवेगळे योग भ्रमनाशक म्हणून अत्यंत फायदेशीर ठरतात. म्हणजे बरेच जण स्ट्रुजेरॉन म्हणा किंवा तत्सम जे काय भ्रमनाशक गोळ्या असतात त्या 16-16 mgच्या 3 वेळेस, 16-16 mgच्या 2 वेळेस अशा चालू, तिथून कमी करत 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 आपण याचा वापर कमी करून पूर्ण या औषधावर आपण त्यांना घेऊ शकतो आणि त्याचा
संपूर्ण उपशय मिळतो. अर्थात याच्यासोबत तुम्ही जर पित्ताचं संप्राप्तीत सहभाग असेल तर पित्तग्न द्रव्य द्यावीत, गोदंती सारखी द्रव्य, सुवर्ण सूतशेखर. जर मानसिक कारणांशी असेल तर रौप्य सुवर्ण सूतशेखर खूप छान काम करतं. त्यानंतर ब्राह्मी आहे, मांसी आहे, बाकीचं शिरोअभ्यंग आहे, हे सगळे द्रव्य आहेत. पण धमासा त्यातलं महत्वाचं औषध निश्चित आहे. या सगळ्या याच्यामध्ये त्रिवृताचा एक रोल आहे. मी धमासा आणि त्रिवृत भ्रमनाशक म्हणून वापर करतो. या योगाची एक गंमतच आहे. धमासा आणि त्रिवृत आपण जर विरेचन कषायामध्ये जर पाहिलं तर इतर द्रव्यांसोबत धमासा आणि त्रिवृत असा योग आहे. मला प्रश्न पडला याचं काय कॉम्बिनेशन असेल गड्या, की बाबा ही कशामुळे सोबत आहेत. पण पित्त आपल्याला पित्ताचं सरण करायचं आहे आणि त्या ठिकाणी मला असं वाटतं की अतियोग न होणं हा एक महत्वाचा रोल आहे आणि त्यात त्या क्लेदाचं शोषण पण होणं असं पण अपेक्षित आहे. अशा वेगवेगळ्या कल्पांमध्ये त्रिवृत आणि धमाचा असा योग आणि तो भ्रमात सुद्धा खूप छान उपयोगी पडतो. याच्यामध्ये जर तसं पृष्ठशूलाशी निगडीत अजून काही लक्षणं असतील किंवा असेल तर त्यात पिंपळमूळ सुद्धा मी वापरतो भ्रमनाशक म्हणून. धमासा, त्रिवृत आणि पिंपळमूळ असा पण योग मी वापरतो. पण धमासाचा भ्रमासाठी मदभ्रांती असं जे लिहिलेलं आहे ना श्लोकामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं की मदभ्रांती, मदनाशक आणि भ्रांतीनाशक हा धमासा आपल्याकडचं भ्रमाचं खूप चांगलं औषध आहे. त्याचा वापर निश्चित आपण करू शकतो. विसर्पामध्ये पाहिलं मी म्हटलं की ज्या ठिकाणी ग्रंथी हा विषय आहे, विसर्पामध्ये जलतत्व जास्त आहे, त्याच्यात पाणी साठलेलं आहे आणि दाह कमी आहे, अशा कंडिशनला धमासाचा एवढा उपयोग होत नाही. पण बाकीचं पित्ताची अवस्था आहे, शूल आहे, अशा कंडिशन मध्ये मात्र दुरालाभाचा अभ्यंतर ऍप्लिकेशनसाठी भरपूर चांगला फायदा होतो. दुरालभा पर्पटकम गुरुची विश्व भेषजम पाक्यम शीत कषायम वा कृष्णा विसर्पवान पिबेत. वाघभटानं सांगितलं की कृष्णा ही कंडिशन असेल तर तेव्हा सुद्धा उपयोगी पडतो. मला वाटतं आता मी म्हटलं होतं की भ्रमाच्या वेळेस मी एक दोषांची कंडिशन आपण एक डिस्कशन करणार होतो. ती होती मारुतस्तु, आपण विसर्पाचं नंतर बघू, पहिले ते भ्रमाचा विषय बघूया. मारुतस्तु कफेहीनम पित्तम च कुपितम द्वयम करोति यानी लिंगानी शृणुतानी समासता भ्रमम उद्वेष्टनम तोदम दाहम स्फुटन वेपने अंगमर्दम परिशोषम दूयनम धूपणम तथा. अक्षरशः डोळ्यांची आग होतीये, भरपूर दाह होतोय, चक्कर येते, भ्रम, उद्वेष्टन आहे, तोद आहे, दाह, अशा लक्षण कशामुळे येते त्याचं वैशिष्ट्य सांगितलंय. मारतस्तु कफेहीनम पित्तमच कुपितम द्वय. म्हणजे यावेळेस जेव्हा कफक्षीण आणि वात आणि पित्त दोन्ही वाढला असेल तर तेव्हा हा भ्रम होतो. आणि या भ्रमाची लक्षणं जी आहेत भ्रम, दाह, दुयन वगैरे, अशा वेळेस धमासा, सारिवा, चंदन म्हणा किंवा उशीर म्हणा, गोदंती, जी काही शीत आणि पित्तशामक द्रव्य आहेत आणि वाताला फार दुष्ट करणारी नाहीये शीतद्रव्य अशी, अशा कॉम्बिनेशन आपल्याला वापरतात. म्हणजे अशा दोषाची जी कंडिशन आहे, दोषांची कंडिशन आहे ना, त्यावेळेस नक्की धमासा वापरा. मी म्हटलं की आता तुम्हाला 3 कंडिशन मध्ये धमासा वापरायचं सांगितलेलं आहे. म्हणजे एक तर यदा नीलम प्रकृतिगम पित्तम कफ परीक्षय हा एक विषय. दुसरा जो होता श्लेष्मानम ही समम पित्तम यदा वात परीक्षय ही दुसरी कंडिशन. आणि मारुतस्तु कफेहीनम पित्तम च कुपितम द्वयम, अशा या कंडिशन असतील तर धमासा हा लिडिंग रोल मध्ये येतो. कारण शेवटी आपल्याला दिसतं की बऱ्याच कल्पात आहे चॉईस कसा करावा द्रव्यांचा, तर हे काहीतरी आपल्याला बेसिक ठरवावं लागतं. साधारण मी तरी अशा पद्धतीचा हा जो काही कियंत शीर्षी अध्यायातले जे काही लक्षणं सांगितलेले आहेत, कोणता दोष वाढलाय कोणता, ते बऱ्यापैकी डोक्यात ठेवतो. आणि जर तशी लक्षणं असेल तर दोषांची तशी अवस्था आहे का, संप्राप्तीत तसा रोल आहे का. बऱ्याच वेळा असं होतं की सुरुवातीला आल्यानंतर संप्राप्ती समजतच नाही रुग्णाची, बऱ्याच वेळा काय बहुतांश वेळा असतो. मग या दोषांची कंडिशन अशी आहे का ह्याचा विचार तरी करता यावा म्हणून मी हा एक माझ्यासाठी एक शॉर्टकट ठेवलेला आहे की किमान बाबा मला दोषांची अवस्था समजली पाहिजे. तर तुम्ही पण बघा की अशी जी क्षयवृद्धीची लक्षणं आहेत त्याचा वापर आपण रुटीन लक्षणांच्या चिकित्सेसाठी करू शकतो. शरदकालीन विरेचनामध्ये सुद्धा त्रिवृत धमासा असा योग आलेला आहे आणि वृक्ष अन्न सेवन करणाऱ्यांसाठी पण आलेला आहे. मी म्हटलं ना की त्रिवृत आणि धमासाचं जे काय कॉम्बिनेशन आहे ते विरेचनात सुद्धा आलेलं आहे. अजून मला वाटतं मसुरिका व्याधींमध्ये पण आलेलं आहे. तो सध्या सगळं आहे. मसुरिका व्याधीचा पुन्हा पित्ताचा विषय आहे. पित्ताचं दग्धत्व असतंच त्या ठिकाणी, घराचा भाग असतो, त्यामुळे त्वचेच्या ठिकाणी स्फोट आणि हे निर्माण होतात. स्फोटांमध्ये कफज स्फोट, पित्तज स्फोट, ह्याच्यात धमासाचा खूप चांगला उपयोग होतो. नंतर
मसुरिका व्याधीमध्ये सुद्धा फलद्रिकादी, रजन्यादी जे काय याच्यातलं बालरोगातलं आहे, रजन्यादीचा वापर होतो. रजनी योग म्हणून जे आहे दातारशास्त्रींचं, तर त्याचाही खूप छान पित्ताचं शमन होण्यासाठी आहे. आणि फलद्रिकादी काढा तर मेन त्यातला औषध आहे. आणि त्याच्यामध्ये बाकीची जी औषधी आहेत तशी द्राक्षा, धमासा, खर्जूर, आमलकी, पटोलादी काढ्याचा वापर चांगला होतो. जर अगदीच दुराणवयास हे करायचं असेल तर रसपाचक, रक्तपाचक ज्याला म्हणतो आपण, कलिंग का पटोलस्य पत्रम कटोरोहिणी, पटोल सारी वामुस्ता पाठक जे आहेत रक्तपाचक आणि रसपाचक, त्याचाही खूप छान वापर होतो मसुरिका व्याधीमध्ये. पण धमासाचा तिथे पण आपण वापर करू शकतो. कफज मेहामध्ये सुद्धा शीत गुणाचा असून सुद्धा जे काय मी म्हटलेलं आहे की त्या क्लेदाला वृक्षत्व आणण्यासाठी कफज मेहा प्रमेहाचे जे काही योग आहेत त्याच्यात धमासा आहे. बऱ्याच योगांमध्ये आहे. मी एखादं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. त्यामुळे जर मला अगदी स्थूल रुग्ण वाटतो जेव्हा त्याचं फार संतर्पण झालेलं आहे आणि तशा वेळेस त्या क्लेदाचं शोषण पण करणं अपेक्षित आहे. खरं तर क्लेद बाहेर काढून टाकणं आयडियल आहे, पण बऱ्याच वेळा इतका उपलेपित होतो की त्या बस्तीच्या ठिकाणाहून तो जाण्यासाठी अत्यंत त्या ठिकाणी उपलेपन होतं आणि तो जात नाही प्रॉपर वेने. तिथे सगळीकडे पसरतो आणि मग मेदात पसरण्यापासून सगळ्या विकृती होतात, जी काय प्रमेहाची मधुमेहत्वाकडे जाणारी कंडिशन आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर धमासाचा वापर तुम्ही नक्की करू शकाल. त्याच्यासोबत उष्ण तीक्ष्ण औषधी पण वापरू शकतो. पाठा आहे, विडंगा आहे. अर्जुनाचाही रोल आहे, मी म्हटलं तसं क्लेदाचं शोषण करण्याचं काम अर्जुन सुद्धा करतं. तर तशा पद्धतीचे औषधी आपण त्याच्यासोबत धमासाच्या सोबत वापरू शकतो. सुतिका रोगात सुद्धा असं धमासाचा वापर आहे. त्या ह्याच्यामध्ये रक्तस्रावाच्या संदर्भात आहे, प्रदराच्या संदर्भात आलेला आहे तो योगामध्ये काही धमासा आहे. नंतर गर्भिणीमध्ये जे काय गर्भस्रावाच्या काही कंडिशन आहेत तेव्हा काही वेळा जर रजदर्शन झालं, अल्प रजदर्शन झालं, तर तशा वेळेस स्तंभन चिकित्सा जी सांगितली आहे ना, त्या कल्पांमध्ये सुद्धा धमासा आहे. मग तुम्ही जे काय औषधी द्रव्यांमध्ये इतर पुष्याणूक चूर्ण किंवा अजून काही द्रव्यांच्या सोबत धमासाचा वापर आपण नक्की त्या ठिकाणी करू शकतो. असं जर पाहिलं आपण की मूत्राघातापासून ते प्रमेहापर्यंत दोन, तसंच अतिसारातही आहे आणि विरेचनातही आहे. हे अशी जी काही लक्षात आपल्याला वाटतं की एक द्रव्य जेव्हा अभ्यासतो आपण तेव्हा अशा पद्धतीने ग्रंथकर्त्यांनी निवड कशी केली असेल, तर तेव्हा मला असं वाटतं की दोषांच्या अवस्था, त्या व्याधीमध्ये त्या दोषांचा सहभाग कसा आहे आणि लक्षणं कशी निर्माण होतात याच्यानुसार या सगळ्या द्रव्यांची रचना केलेली. जशी जशी ही रचना समजेल तसे तसे तुम्ही कल्प तयार करू शकता. अद्याप काय अडचण येते की एक तर ग्रंथोक्त कल्प असतात, नाहीतर सिद्ध साधित वैद्यांप्रमाणे आपण सहसा आपले गुरु म्हणा किंवा IQ आहे किंवा कोणीतरी सांगितलेलं अशा कल्पांचा वापर जास्त प्रमाणात होतो की हे ह्याच्यावर चांगलं औषध आहे. पण थोडंसं त्याच्या पुढे जाऊन आपल्याला इनोव्हेटिव्हली द्रव्य कसं काम करू शकत असेल, एखादं द्रव्य एखाद्या दोषाच्या अवस्थेवर कोणकोणत्या वेगळ्या वेळेस काम करेल याचा जर अभ्यास करता आला आणि अगदी तुमच्या प्रॅक्टिसच्या शेवटी 30-40 वर्षानंतर एक 10 द्रव्य तरी वापरायची कळाली की नाही ही या अवस्थेत तरी खूप मोठं क्रांती होईल. कारण कसं होतं की ही कल्प अद्याप अगोदर सांगितलेले आहेत आणि यांची ग्रंथकर्त्यांची निश्चित अशी इच्छा असेल की याच्या पुढे आपण कुठेतरी जावं, पण आपण त्याच इथे आपल्याला कल्पच समजतायत हे खूप होतंय सध्या. याच्या पुढे जाणं आपलं काम आहे. इथून द्रव्यांचा अभ्यास या पद्धतीनं केला गेला तर जास्त फायदा होऊ शकतो असं मला वाटतंय. धमासाच्या बाबतीत एवढं पुरेसं होईल. काही जर हे असतील, कोणाला शंका असतील तर माझा नंबर पण आहे आणि काय कधीही तुम्ही विचारू शकता. तुम्ही काय अडचण येणार नाही. शंका असतील तर मला आता इथं दिसत नाहीये शंका, कोणाच्या असतील तर विचारू शकता. मला वाटतं गणेश. हा, हॅलो सर. सर चॅट बॉक्स मध्ये काही क्वेश्चन्स आले आहेत. मला इथे आता चॅट बॉक्स दिसत नाहीये म्हणूनच मला खरं प्रश्न पडला काय करावं. सर मी वाचून दाखवतो. काय मी वाचून दाखवतो. तैल, मधु, खडीसाखर असे अनुपान कधी दिले जाते? आपल्याला जेव्हा वातावरण वैद्य गणेश यांचा प्रश्न आहे. ठीक आहे. वाताचा अनुबंध असेल कोणत्याही व्याधीमध्ये, विशेषतः कासाच्या बाबतीत कसं पाहिजे, कारण तिथे काय येते त्याची विशेषतः कासाची जी काही व्यक्ती आहे ते मुख भागातून आहे, कंठ भागातून आहे ती व्यक्ती. अधप्रत तो जो वर येतो त्यावेळेस तिथली वृक्षता कमी करण्यासाठी आणि
हा तेलाचा आणि सीतोफलाचा उपयोग निश्चित होतो. त्यामुळे वात जर असेल आणि विशेषतः वृक्ष वायू असेल तर तेलाचा वापर निश्चित करावा. आणि जर गती जास्त असेल, वेग जास्त असेल वायूचा, तर त्या ठिकाणी मधुर आणि तेलाचा अनुपान घ्यावा. म्हणजे खडीसाखर आणि तेल म्हणा किंवा काय अशा पद्धतीचा. वैद्य रत्नप्रभा कोन्नूर यांचा प्रश्न आहे, मधुर पदार्थ सेवनानंतर जर छर्दी होत असेल तर लहान मुलांमध्ये याचा वापर कसा करायचा? करू शकतो आपण. मधुर ह्याच्यामध्ये कसं आहे की त्या कफा वारंवार छर्दी होत असेल तर त्यावेळेस शोषण अपेक्षित आहे आपल्याला. पहिल्यांदा तर काय असतं की छर्दीमध्ये चिकित्सा करताना पहिल्यांदा सांगितलंय की जर दोष बाहेर पडत असतील तर ते पडू द्यावे. पण बऱ्याच वेळा अशी होते कंडिशन की ते अति प्रमाणात जर त्याला वायूने गती दिली असेल आणि अति प्रमाणात पडत असतील तर मात्र भयंकर प्रसंग होऊ शकतो. अशा वेळेस आपल्याला त्या कफाला रोखणं आवश्यक आहे. अशा वेळेस कफाला रोखण्यासाठी शोषण करणारी औषधं, तिक्त कषाय रसाची औषधं, शोषण करणारी औषधं आणि बालकांना साधारणतः फार उष्ण औषधी आपल्याला देता येत नाही. मग धमासा वन ऑफ द चॉईस आहे निश्चित. अगदी धमासा वापरू शकतो त्यावेळेस. मग ते मधातून द्या, लिडम सांगितलं जे कफत छर्दीमध्ये द्यावं म्हणून, तर ते फायदेशीर नक्की पडतं. बरोबर. अजून एक प्रश्न आहे सर, गुणांचा विचार केल्यास धमासा मुख्य उष्ण गुणावर अधिक काम करते का असं विचारलेलं आहे. असं आता म्हणणं तसं सांगता येत नाही, कारण काय ते वर्सटाईल असतं विषय की कोणत्या कल्पामध्ये कोणतं वापरलं जाईल तिचं सांगता येत नाही. पण एकेरी जेव्हा वापर केलेला आहे ना आपण, जेव्हा जेव्हा एकेरी कल्प बघतो ना तेव्हा त्या द्रव्याचं कार्यकारी काय असू शकतं हे अंदाज येतो. एक आलाय मूत्रघातात आलेला विषय, हो की नाही. त्या मूत्राघातामध्ये अवरोधात्मक संप्राप्ती असेल, सर्व प्रकारच्या म्हणजे अश्मरी आल्यानंतर अश्मरीचं वर्णन करू झाल्यानंतर असं सांगितलेलं आहे की बाकी सर्व मूत्र घातावर असे उपयुक्तता धमासाचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उष्णत्वासाठी निश्चित फायदेशीर पडणार. स्निग्धत्व, गौरव त्या गोष्टीमुळे कफाचा अवरोध असेल किंवा गुरुगुणामुळे सुद्धा पित्त वाढलेलं असेल तर त्याचा निश्चित वापर करू शकतो आपण. त्यामुळे उष्ण शीत आहे तर उष्णावर फायदेशीर आहेच आहे, पण अगदी तेवढाच वापर होतो असं नाही, त्याला लिमिटेशन होऊन जाईल. सर पुढचा प्रश्न आहे, भ्रमामध्ये धमासा योग किती दिवस वापरायचा आहे? एक स्टुगेरॉन एका पेशंटला चालू आहे, त्याला धमासा योग किती दिवस पर्यंत द्यावा असा एक प्रश्न आहे. आता तुम्ही जशी संप्राप्ती बघताय, त्याची अवस्था बघताय, त्याची लक्षणं काय, हेतू काय, त्याच्यावर आहे खरं. पण त्याला उपशय मिळाल्यानंतर काही दिवस चालू ठेवावं त्याचा विषय. आणि हे कसे आहेत, कुठेही खूप उपद्रवात्मक द्रव्य नाहीयेत असे. समजा आपण म्हणतोय की फार उष्ण तीक्ष्ण आहे आणि अजून काहीतरी भयंकर कॉम्बिनेशन्स आहेत, असं नाहीये. धमासा त्या मानाने अगदी सौम्य द्रव्य आहे. त्यामुळे जास्त दिवस जरी चालू राहिलं तरी अडचण नाही येणार. व्याधीची संप्राप्ती भंग झाल्यावर पेशंटच येत नाही शेवटी. म्हणजे तुमच्याकडे तेवढं उपकार करण्यासाठी येतच नाही पेशंट नंतर. सर व्हायरल फीवर मध्ये दुरालभादी काढा हा इतर कल्पांसोबत वापरायचा आहे की फक्त एकेरी वापरायचा आहे असा प्रश्न आहे. अगदी मला असं वाटलं होतं की व्हायरल फीवर हा शब्द वापरू नये. माझ्याकडून वापरला गेला, मी माफी मागतो. मला त्यातलं फार अंदाज नाही, पण वातज्वराच्या लक्षणांच्या सिव्हिरिटीनुसार नक्की वापरा. काय तो ज्वर जाईपर्यंत, दोषांचं पाचन होईपर्यंत वापरा. जर ज्वराची वेग जास्त असेल, वाताचा अनुबंध असेल तर एक खूप छान आहे. अंगमर्द जर जास्त असेल तर दशमूळ टाकायचं त्याच्यात. दशमूळ जे आहे ना, तर दशमूळाचा वापर करायचा, रासनाचा वापर करायचा. खूप छान फायदा मिळतो, उपशय मिळतो. आणि इतर कल्प जे आहेत व्याधी प्रतिनिक तुम्हाला त्या अवस्थेनुसार वापरायचे असेल, रुग्णाला खुश, अजून औषध दिले असं खुश करायचं असेल तर नक्की वापरू शकतो इतर कल्प. सर वातज कासामध्ये अनुपान कोणतं वापरायचं असा प्रश्न आहे. मध आणि तेल आणि नुसतं तेल. कोणतं तेल वापरायचं असा प्रश्न आहे. कोणतं तेल वापरायचं आहे? तेलांचं काय त्यांनी तैले असं सांगितलंय, म्हणजे तिलेशु तैलम पहिलं तिळाचं तेल वापरू शकतो. पण बऱ्याच वेळा सामता असते आणि त्या सगळ्या याच्यात पुन्हा मूर्छना केलेलं नसतं आपल्याकडे तिळाचं तेल, असंही होतं बऱ्याच वेळा. म्हणून मी सहचरादी तेल मॅक्सिमम वापरतो. राईट. पण तेला तुम्ही म्हणजे निर्गुंडी तेल वापरू शकतो नंतर, कारण त्याचाही उल्लेख मी मागच्या वेळेस निर्गुंडी शिकवताना त्याचा सिद्ध तेलाचाच कासाचा उपयोग सांगितला.
निर्गुंडीचा. तर निर्गुंडी तेल एक चॉईस आहे, सहचलादी आहे, बला तेल आहे, चॉईस आपले आहेत बरेच. धातुगामित्व रसरक्तावरच अधिक आहे असं म्हणता येईल का? नाही, भ्रमाच्या बाबतीत म्हणलं तर मज्जागामी पण म्हणता येईल, पण त्या ठिकाणी उपयोग आता कसं आहे की बहुतांशी कल्प जर पाहायला गेला आपण सगळे चरक सुश्रुत वाग्भट, मी फार काही लघुत्रयी पाहिलं नाही, पण जर एक अंदाज पाहिला चरक सुश्रुत वाग्भट तर साधारणतः या विषयावरच जास्त दिसतं. म्हणजे स्रोतसांच्या बाबतीत अण्णव स्रोतसावर दिसतं काम, नंतर रक्तव स्रोतसावर दिसतं आणि भ्रमाच्या बाबतीत असलेले उल्लेख. पण असं काही कंपल्शन नाहीये की फक्त याच धातूच्या दृष्टीवर वापरावं, इतर याच्यातही वापरू शकतो. विसर्पात उल्लेख आलाय म्हणून आपण ते प्रायोरिटीली म्हणतो. जर तुम्हाला ते द्रव्य समजलं असेल की कुठं, आता ते मेधोघ्न म्हणून सांगितलेलं, मी धमासा खरं मेधोघ्न म्हणून फार नाही वापरलं, अगदी श्लोकात लिहिले मेधांवर काम करतं म्हणून. ते वृक्ष आणि शीत, जेव्हा आपल्याला असं आहे की बाबा पित्ताचा अनुबंध आहे आणि मेधोघ्न द्रव्य वापरायचंय तर वृक्ष द्रव्य म्हणून धमासा निश्चित वापरू शकतो बरोबर. त्या कारण भावप्रकाशाच्या श्लोकातच आहे ते. माझ्याकडून वापर नाही झाला मात्र मेधोघ्न म्हणून त्याचा. हा सर, पुढचा प्रश्न असा आहे, अग्नीवर कसं काम करत असेल धमासा हे द्रव्य? धमासा लिडिंग अग्नीवर काम करणारं नाहीये खरं. हे ज्याला आपण म्हणतो ना दीपण आणि पाचन गुणधर्माचं, असं नाहीये. ते सपोर्ट न होऊ शकतो तसा विषय की बाबा पित्ताची विषय आहे, पित्ताचा काय म्हणतात पित्त मंद झालेलं आहे, अशा वेळेस काही तुम्हाला पित्त आणि कषाय गुणाचा काही वापर होऊन होत असेल तर असं आहे. पण म्हणजे आपण डायरेक्ट आपण अग्नीवर काम आहे असं नाही म्हणता येणार. ती द्रव्य आहेत ना, चित्रक आहे, नंतर शीतगुणाची काही जी द्रव्य आहेत, जसं सारिवा आहे, शीत असून सुद्धा आम पाचन करणार आहे, ओके नाही. नागरमुथा आहे, नंतर उशीर आहे, मला वाटतं सारिवा, उशीर, नागरमुथा ही शीत असून आहेत. चित्रक, बाकीची सगळी उष्ण द्रव्य आपल्याला माहितीच आहे. तसं धमासा नाहीये डायरेक्टली अग्नीवर काम करेल असं नाही. आपण त्या कल्पात मात्र आलेलं आहे, सपोर्टिव्ह म्हणून आलेलं आहे. बरं, एक पुढचा प्रश्न आहे सर, काही रुग्णांमध्ये सकाळच्या वेळी चिकट बलगम सोबत पित्त बाहेर पडतं, तर यामध्ये आपण धमासा वापरू शकतो का? नक्की नक्की वापरू शकतो, अगदी चांगला आहे, फायदा होईल. ओके. अजून एक सांगायचं आहे सर, देवपुजारी सर म्हणजे त्यांचं धमासावर खूप कार्य आहे, तर त्यांच्या याच्यामध्ये ते थ्रोम्बोलायटिक ऍक्टिव्हिटी त्यांनी त्यांची प्रूव्ह करून दाखवली आहे. आणि देवपुजारी सर त्या धमासाच्या फक्त प्लेन धमासाच्या कॅप्सूल मध्ये भरून ज्या पेशंटला स्ट्रोक वगैरे असे थ्रोम्बो फॉर्म होऊन जे काही हेमिप्लेजिया वगैरे असं झालंय, स्ट्रोक आलेत, त्यांना पुन्हा होऊ नये म्हणून धमासाच्या कॅप्सूल्स चालू करतात. तर हे मी बऱ्याच रुग्णांमध्ये पाहिलं, त्यांचा फायदा पण रिसर्च माहित होता, हे होतं. पण आता कसं होतं की आपण ही जी काही ही पार्श्वभूमी आहे आताच, हे माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी काय वापरलं आणि त्याच्या मागचा विचार काय हे म्हणून मी सांगायचं. सरांचं काम खूप छान आहे, निश्चित वाचा होतो, पेपर अवेलेबल पण आहे मला वाटतं नेटवर. हो सर, हो. आणि खूप छान काम आहे ते निश्चित आहे. पण आता सध्या ग्रंथात साधारणतः एक प्रत्येक याची दिशा ठरलेली असते द्रव्याची. आपण काय सध्या काय करतो या सध्या अभ्यासाचं म्हणून आपल्याला धमासा कुठे कुठे वापरायची, काय वापरायची किंवा कंटकवरी वापरायची कुठे, हे शिकण्यापेक्षा आपण त्याच्या मागे कशा पद्धतीने वापरू शकतो हा विषय डिस्कस करणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. नाहीतर ते हे सगळे काय 4-5 एकत्र पुस्तकं वाचली तरी कळू शकतं की हे याच्यावर आहे, सगळे ग्रंथ काढून बघितले तरी होऊ शकतं. पण आपल्याला ती दिशा कळाली पाहिजे आणि तो पुढे आपण त्या पद्धतीने अभ्यास करता आला पाहिजे म्हणून डिस्कशन. असं एखाद्याने केलेलं काम खूप महत्वाचं असतं, ते आपल्यासाठी खरं मार्गदर्शक असतं. अगदी बरोबर सर. पुढचा एक प्रश्न आहे सर, मानस रोगांमध्ये किंवा साधक पित्तावर उपयोग करता येईल का? एक तर धमासा म्हणून नाही वापर करतायत, पण बऱ्याच कल्पात आलेलं आहे बरं धमासा. म्हणजे भ्रमनाशन हा एक प्रकार आहे आणि क्रोध जास्त आहे, क्रोध पित्त ज्वरातली लक्षण म्हणा किंवा मन शरीर संताप असं ज्वराचा हे सांगितलेलं आहे मूळ, तर त्या ह्याच्यात नक्की कमी करू शकतो आपण. म्हणजे मानसिक याच्यावर जर क्रोधाशीच निगडीत जर असेल आणि त्या ह्याच्यामध्ये साधक पित्ताची दृष्टी असेल सगळे याच्यात, आणि साधक पित्ताची असं वाटतंय एवढं सूक्ष्म निदान होत असेल की हे अभिप्रेत अर्थ साधनात असे आहे, कुठं मानोभंग झालाय, मान भंग झालेला आहे आणि त्याच्यामुळे क्रोध आहे म्हणून आपली तरी ज्वराचं कारण क्रोधाचं आहे, अशा वेळेस वापरून बघायला हरकत. ठीक, झाली आहे सर, प्रश्न संपले आहेत. मला वाटतंय समजलं असेल अशी आशा करतो सगळ्यांना.
नाही, अगदी छान समजलं सर. करूया समारोपाला. तर आज आपण सरांकडून धमासा विषयावरती मार्गदर्शन घेतलं. सरांनी वेगवेगळे आपले अनुभव आपल्याला शेअर केले. खूपच महत्त्वपूर्ण असे आपल्या प्रॅक्टिसमध्ये उपयोगी पडणारे आहेत ते सर्व अनुभव. त्यात आपण पाहिलं की कफ पित्त या दोन्ही दोषांवर आधिक्याने कार्य करणारा धमासा आहे. त्यात कफाचं जे काही क्लिन्नत्व आहे, स्त्यानत्व, स्निग्ध, श्लक्ष्ण, मृत्स्न गुणाने जेव्हा कफ वाढतंय त्या ठिकाणी याचा अधिकाधिक उपयोग आपण पाहिला. त्यात मग व्रणशोथ किंवा विसर्प यासारख्या कंडिशन मध्ये दाहशामक आणि व्रणरोपक तिथल्या क्लेदाचं शमन करणारं असं आपण तिथे लेप किंवा परिसेचनासाठी धमासा कंटेंट असलेल्या ज्या काही दुसऱ्या वनस्पती आहेत, चंदन, सारिवा यांचा आपण तिथे वापर करू शकतो. सरांनी सांगितलं की अर्श स्रावी असो की अस्रावी दोन्ही कंडिशन मध्ये जिथे दाह, क्लिन्नता, शूल असेल, म्हणजे सगळ्यात कॉमन गोष्ट आहे दाह आणि शूल, हे जिथे जिथे असेल तिथे लेप आणि परिसेचनासाठी आपण ते हमखास वापरू शकतो. त्यानंतर जे काही फंगल इन्फेक्शन सारख्या कंडिशन सरांनी सांगितल्या, ओरल थ्रश जिथे स्लफ फॉर्मेशन होतं ती पण सेम कंडिशन, तिथे सुद्धा सरांनी दारवी, वरा यांच्यासोबत त्यांचं धमासाचा गंडूश म्हणून वापर करता येईल. तसंच मूत्रगत रक्तपित्तामध्ये अवगाहार्थ सुद्धा धमासा वापरता येईल. सरक्त अर्शामध्ये पिच्छाबस्तीसाठी धमासा मोचरसासहित वापरता येऊ शकतो. त्यानंतर वृक्ष कासामध्ये धूमपान हे एकांतिक असं सांगितलंय. ही जी कंडिशन आहे ही एमर्जन्सी कंडिशन किंवा आपण तत्काल उपशम कसा देऊ शकतो पेशंटला, कारण वृक्ष कास किंवा वातज कासाचे जे पेशंट्स असतात ते खूप जास्त त्रासलेले असतात, म्हणजे इतका कास असतो त्यांना की त्यात काय करता येईल असं त्यांची कंडिशन होते. मग तेव्हा आपण धमासाचं धूमपान हे आपण आपल्या क्लिनिकमध्ये सहज करू शकतो. त्यानंतर ज्वरामध्ये सरांनी सांगितलं की धमासा हे व्याधी प्रत्यनिक द्रव्य आहे. तर इथे जे काही वेगळं वृक्षपित्त प्रकोप किंवा स्थायी भावाने जिथे पित्त असतं तिथे त्या ज्वरामध्ये आपल्याला दुरालभांनी युक्त कल्प आपल्याला वापरायला सांगितले. आता असा प्रश्न भरपूर वेळा पडतो की वातज्वर आहे, आपण इथे कंडिशन पाहिली की कफ आणि पित्तघ्न म्हणून आपण धमाचा वापर करतो. मग वातज्वराच्या काढ्यामध्ये दुरालभा कसा, तर तेव्हा आपल्याला सरांनी जसं मुनी एव हि जानाती द्रव्य संयोगस्य फलम, तसं त्याप्रमाणे आपल्याला सांगितलं की तिथे बॅलन्स करण्यासाठी दुरालभा तिथे आलेला आहे. प्लस त्याच्या म्हणजे आपण वेगवेगळ्या कंडिशन मध्ये त्याचा तसा वापर, म्हणजे प्रत्येक कल्पामध्ये त्याचा कसा उपयोग येऊ शकतो किंवा कुठल्या दिशेने तो जाऊ शकतो, एखाद्या कल्पाला कशी दिशा तो देऊ शकतो, त्याचा व्ह्यू आपल्याला सरांनी दिला. त्याचप्रमाणे कासामध्ये सुद्धा दुरालभात जो काही योग सांगितलाय त्याच्यात आपण मधु तैलासोबत वातज कासा तो घेऊ शकतो. त्यानंतर सरांनी लहान मुलांच्या पंचकासात तसंच जी स्त्यान छर्दी होत असते त्या ठिकाणी सुद्धा दुरालभायुक्त जी काही कल्प आहे ती आपल्याला सरांनी तिथे सांगितली. त्यानंतर 3 कंडिशन सर्वात महत्वाच्या कियंतीय शिरसी अध्यायातल्या या सगळ्या आपल्याला माहितच असतील, पण मोस्टली या ज्या काही कंडिशन किंवा हे जे लक्षण आहे हे आपण खूप इग्नोर करत असतो, हे कारण हे सिलेबस मध्ये किती उपयोग आहे आणि याचा विचार कर आपण ते सगळ्या गोष्टी इग्नोर केल्यामुळे प्रॅक्टिस मध्ये आपण त्याचा उपयोग करू शकत नाही. तर आता आवर्जून आपण कियंत शिरसीयातले जे काही 18 क्षयभेद आहे तर ते वाचूया आणि त्याच्यानुसार आपल्या संप्राप्तीमध्ये ही लक्षणं किंवा या दोषांच्या अवस्था कळण्यासाठी ती आपल्याला उपयोगी पडतील. त्यातल्या त्या 3 ज्या काही महत्वाच्या कंडिशन्स आहेत, पहिली जी आहे की तिथे कफक्षीण आहे, पित्ताने वायूची गती अवरुद्ध केली आहे, त्या ठिकाणी जेव्हा दाह शूल असतो तिथे धमासा वापरायला सांगितलाय. कफ सम अवस्थेत, पित्त प्रकोप, वात क्षया अवस्थेत, पुन्हा पित्त कफाला अवरोध करत असताना सुद्धा धमासा वापरायला सांगितलाय. आणि त्याच्यानंतर मारुत पित्त हे वृद्ध आणि कफक्षीण अशा कंडिशन मध्ये जेव्हा छर्दी हे लक्षण दिसून येतं, अस्वस्थता, प्रसेक, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दुरालभा वापरायचा. तर आता या कंडिशन आपण तसं पाहायला गेलं तर खूप बुक पिक्चर आपल्याला दिसत नाही, पण सरांनी आपल्याला ते दाखवून दिलं की जेटलॅग सारखी कंडिशन आहे किंवा ज्यांना बस लागते, प्रसक्त मद अवस्था आहे, त्या ठिकाणी तुम्ही दुरालभाचा
प्रामुख्याने वापर करू शकता. त्याच्यानंतर सरांनी मूत्राघातामध्ये धमासाचा छान उपयोग सांगितला की एक चॉईस ऑफ ड्रग हरितक्यादी जो काही शारंगधरातला काढा आहे तो सर प्रामुख्याने वापरतात. मग तिथे पुन्हा सरांनी त्या सगळ्या कंडिशन सांगितल्या की मूत्राघात घेऊन कुठला पेशंट येत नाही, तर त्या ज्या काही अवस्था घेऊन येतो किंवा जे काही लक्षण पेशंट सांगतो की मला प्रोस्टेट इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नॉक्च्युरिया आहे, स्ट्रक्चर युरेथ्रा आहे, मग त्या कंडिशन मध्ये आपण तिथे हे सगळं वापरू शकतो. त्याच्यानंतर दुरालभाविषयी पण सरांनी छान सांगितलं की ग्रहणी, अल्सरेटिव्ह कोलायटिस जिथे स्टॅन कफ आणि रक्त प्रवर्तन होत आहे, तर तिथे स्टॅन कफाचं शोषण करण्यासाठी, रक्त प्रवृत्तीचं स्तंभन करण्यासाठी तिथे प्रामुख्याने दुरालभासव किंवा दुरालभा वापरू शकतो. त्यानंतर प्रमेहात सुद्धा जिथे कफाचं क्लिन्नत्व वाढलंय, तर तिथे सुद्धा आपण धमासा वापरू शकतो. म्हणजे ऑल जे पर्स्पेक्टिव्ह आहे तिथे क्लिन्नता, स्निग्धता, मृत्स्नता आणि जिथे रक्त प्रवर्तन होत आहे, दाह आहे, शूल आहे, अशा सर्व कंडिशन मध्ये आपण अवस्था भेदाने दुरालभा इतरही वनस्पती सोबत किंवा एकेरी असं आपण सारासार विचार करून ते वापरू शकतो. असं खूपच सुंदर मार्गदर्शन सरांनी आपलं केलं. त्याकरिता सरांचं खूप खूप धन्यवाद. आणि अशा प्रकारे आपलं आज जे काही व्याख्यान आहे इथे संपलं असं मी जाहीर करते.